सर्वप्रथम आपण आता आजच्या सत्रामध्ये लिंबू, शेवगा आणि करवंद या पिकांमध्ये ज्यांनी भरघोस उत्पादन घेतलं त्या शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहोत। तर यामध्ये सर्वप्रथम आपण श्री बाळासाहेब मराळे सिन्नर यांच्याकडून यांच्याशी चर्चा करणार आहोत। तर श्री बाळासाहेब मराळे हे 21 वर्षापासून सिन्नर तालुक्यामध्ये, नाशिक येथील सिन्नर तालुक्यामध्ये शेती करत आहेत। शहा गावामध्ये त्यांची शेवग्याची शेती खूप प्रसिद्ध आहे व त्यामध्ये शेवग्यामध्ये संशोधनसुद्धा ते करीत आहेत। महाराष्ट्र शासनाने त्यांना कृषीभूषण, कृषी रत्न अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहेत। जवळपास 21 पुरस्कारांनी त्यांना विभूषित केले आहे। रोहित 1 या शेवगा वाणाचे ते संशोधक आहेत। तर मी मंचावरती सर्वप्रथम मंचावर आसनस्थ श्री कृषीभूषण बाळासाहेब मराळे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शेतकऱ्यांशी समोर येऊन चर्चा करावी। सर प्लीज। दहाव्या ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने नागपूर येथे होत असलेल्या कृषी प्रदर्शन आणि कार्यशाळेच्या निमित्ताने उपस्थित असलेले शेतकरी बांधव भगिनी, या ठिकाणी ॲग्रोव्हिजनमध्येच यापूर्वी मी वेगवेगळ्या विषयावरती आपल्याशी संवाद साधलेला आहे आणि आज आपण शेवग्याची निर्यात आणि त्यासाठीचं प्लॅन्टेशन कशा पद्धतीने केलं जातं आणि त्यामधले माझे 21 वर्षापासूनचे जे मी शेवग्याच्या त्यामध्ये जे विविध प्रयोग करत आहे त्याबद्दलची माहिती मी या ठिकाणी देणार आहे आणि निर्यातीच्या दृष्टीनं शेवग्याचं प्लॅन्टेशन कसं करावं। गेले 21 वर्षामध्ये 15 वर्षापासून मी शेवग्याची माझी निर्यात आहे। मग त्या निर्यातीच्या दृष्टिकोनातून लागवडीची पद्धत, त्याबरोबर निर्यातीसाठी आवश्यक असलेली गुणवत्ता, निर्यातीसाठी आवश्यक असलेले वाण आणि एकूणच याबद्दलची माहिती आपण आज करून घेणार आहोत। तर सुरुवातीला मी माझा परिचय देतो। नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर तालुक्यामध्ये शहा हे माझं गाव आहे आणि हा गावचा जो परिसर आहे हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो आणि या दुष्काळी भागामध्ये 1999 पासून मी शेवग्याची शेती करतो आहे। वास्तविकता मी ज्या वेळेला शेवग्याच्या शेतीकडे वळालो 1999 जेव्हा याकडे वळालो तर त्या काळामध्ये शेवग्याची व्यापारी शेती म्हणून असं काही कुणी प्लांटेशन करत नव्हतं। त्याबद्दल अनेक अंधश्रद्धा, अनेक गैरसमज होते आणि कोरडवाहू क्षेत्रामध्ये आमचा भाग दुष्काळी असल्यामुळे कमी पाण्यामध्ये अधिक उत्पन्न कसा घेता येईल, तर त्यावेळेला आमच्या भागामध्ये किंवा माझ्या स्वतःच्या शेतीमध्ये जे आहे पारंपरिक पिकं घेतले। सिंचनाच्या काही सुविधा नव्हत्या आणि पारंपरिक पिकांमध्ये बाजरी, मठ, मूग, कुळीत असे पिकं घेतले जायचे आणि या पिकांमधून फारशी काही उत्पादकता यायची नाही, कारण हे जिरायतीच पिकं असल्यामुळे एखाद्या वर्षी पाणी पाऊस असला तर त्यातून उत्पादन मिळायचं, पण पाण्याचा ताण पडला, पावसाचा ताण पडला तर त्यातून काहीच उत्पन्न मिळायचं नाही। आणि म्हणून मी अशा एका पिकाच्या शोधात होतो की जे पाण्याचा ताण सहन करू शकेल। उन्हाळ्यामध्ये त्या एखाद्या वेळेला पाऊस कमी झाला आणि उन्हाळ्यात पाणीच राहिलं नाही तरीसुद्धा त्यापासून आपल्याला उत्पादन कसं मिळेल, तर याचा अभ्यास मी करत होतो आणि त्या काळामध्ये मी 1998-99 जेव्हा शेवगा हा विषय निवडला, तो निवडण्याचं कारण असं की पुण्यामध्ये मी असताना मला शेवग्याची शेंगा मार्केटमध्ये पाहायला मिळाल्या आणि पाहायला मिळाल्यानंतर त्यावेळेला आपल्या महाराष्ट्रामध्ये शेवग्याची व्यापारी शेती कुणी करत नव्हतं। फक्त केवळ शेतीच्या बांधावरती साधारण शेवग्याची झाडं असायचे आणि त्याचा लोक शेंगांचा वापर करायचे, पण व्यापारी म्हणून शेती कुणी करत नव्हतं। तर पुण्यात असताना मला साऊथमधून पुणे मार्केटमध्ये आलेल्या शेंगा बघायला मिळाल्या आणि त्यातून मी विचार केला की जर तामिळनाडू राज्यामधून आपल्या महाराष्ट्रामध्ये शेंगा विक्रीसाठी येतात आणि त्याला इथं जर चांगली बाजारपेठ आहे तर मग आपल्या भागामध्ये आपण शेवग्याची शेती का करू नये, म्हणून त्याचा अधिक अभ्यास करण्यासाठी मी संपूर्ण महाराष्ट्रात त्या काळात उपलब्ध असलेल्या जे कृषी विद्यापीठ आहे या कृषी विद्यापीठांमध्ये जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला, पण मला आवश्यक असणारी समाधानकारक माहिती त्या काळात इथे काही उपलब्ध झाली नाही। म्हणून मी साऊथमध्ये तामिळनाडू राज्य, केरळ राज्य, आंध्र प्रदेश, कर्नाटक ह्या राज्यामधल्या विविध विद्यापीठांना भेटी दिल्या, विविध शेतकऱ्यांच्या शेतीला भेटी दिल्या आणि 1999 पासून मी शेवग्याच्या शेतीला प्रारंभ केला। तो आज सलग वर्ष शेवगा 21 वर्षापासून माझ्याकडे शेवगा आहे। आजही माझ्याकडे 6 एकर शेवगा आहे
आणि त्यामध्ये मी पुढं संशोधन करून रोहित एक वाण हा निर्यातीसाठी स्पेशल विकसित केला. या वाणाला तामिळनाडू ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीनं 2010मध्ये देशातील सर्वोत्कृष्ट वाण म्हणून मान्यता दिलेली आहे. आणि आत्ताही माझं शेवग्यावरती अधिक संशोधन चालूच आहे. नवीन 2 वाणांचं संशोधन सध्या चालू आहे आणि गेल्या 15-20 वर्षापासून शेवग्याची निर्यात लंडनमध्ये होते आहे. ती निर्यातदारांमार्फत होते, पण निर्यात चालूच आहे. तर हे जे काही सगळे अनुभव आहे, हे सगळे अनुभव मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे. जनरली महाराष्ट्रामध्ये शेवग्याची लागवड आता बऱ्यापैकी लोकप्रिय होत आहे, बऱ्यापैकी लोक शेवग्याची लागवड करत आहेत. परंतु त्यामध्ये नियोजन किंवा योग्य वाणाची लागवड न करता विशेषतः चुकीच्या व्हरायट्यांचं प्लांटेशनचं क्षेत्र वाढतं आहे आणि त्यामुळे परिस्थिती अशी निर्माण होते की लोक शेवग्याकडे वळतात, परंतु त्यांना नेमकी कोणती व्हरायटी लावली पाहिजे, तिचं अंतर कसं घेतलं पाहिजे, निर्यातीसाठी कोणती व्हरायटीची आवश्यकता आहे याचा फारसा विचार न करता लोक प्लांटेशन करतात आणि चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या वाणांचं प्लांटेशन केल्यामुळं बरेचसे लोक 1-2 वर्ष ठेवून शेवगा काढून पण टाकतात. तर असं होऊ नये म्हणून या ठिकाणी जे नवीन शेवगा लागवड करणारे शेतकरी बंधू आहे किंवा ज्यांना नवीन शेवग्याच्या लागवडीमध्ये इंटरेस्ट आहे त्यांचं प्रबोधन व्हावं आणि त्यांच्या हातून नवीन शेवगा लागवड करताना कोणत्याही प्रकारची चुका होऊ नये. कारण चुका झाल्या, एकदा लागवड झाली आणि चुकीच्या वाणांची जर प्लांटेशन केलं गेलं तर ते तोडूनच टाकावं लागतात आणि त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान होतं आणि याचंच प्रबोधन व्हावं ह्या पाठीमागचा इथे माझा बोलण्याचा उद्देश आहे. आपण निर्यातीसाठी शेवगा लागवड हा विषय सर्वात हातात घेण्याचं कारण असं आहे की जनरली निर्यातीसाठी जेव्हा एक निर्यातीचं टार्गेट ठेवून जेव्हा आपण शेवगाचं प्लांटेशन करतो त्यामधून ती जी गुणवत्ता मिळते ती गुणवत्तेच्या ज्या शेंगा असतात त्या गुणवत्तेच्या शेंगा आपण निर्यातही करू शकतो. आणि समजा एखाद्याकडून निर्यात नाही झाल्या तर स्थानिक वाहनांना सुद्धा त्या गुणवत्तेच्या असल्यामुळे स्थानिक बाजारपेठेमध्ये सुद्धा त्यांना चांगल्यापैकी बाजारभाव मिळतो. मग ते सुपर मार्केट असतील आणि आता परिस्थिती अशी की प्रत्येक जिल्हास्तरीय जे भाजीपाला मार्केट आहे त्या मार्केटमध्ये शेंगांना चांगल्या प्रकारे बाजारभाव उपलब्ध आहे. आणि म्हणून या हिशोबाने मी सर्वप्रथम माझ्या स्वतःचे अनुभव या ठिकाणी सांगतो. माझ्याकडे आत्ता सद्यस्थितीमध्ये एकूण 12 एकर क्षेत्र आहे आणि 12 एकर क्षेत्रामध्ये सद्यस्थितीत 6 एकरामध्ये शेवगा आहे. त्याच्यापैकी आता ह्या स्टेजपर्यंत एक प्लॉट 18 वर्ष वयाचा आहे जो रोहित एक वाणाचा आहे आणि दुसरा प्लॉट जो आहे तो 5 वर्ष वयाचा आहे आणि नवीन आता सध्या माझी 5 एकर लागवड करण्याची तयारी चालू आहे. आणि एक्सपोर्टमध्ये मी काम करतोय 2005 पासून. रोहित एक वाणाचं संशोधन मी ज्या वेळेला लागवड केली तेव्हा 2001 ते 2005 दरम्यान मी संशोधन केलं. 2005मध्ये ह्या वाणाचं संशोधन पूर्ण झालं. 2005 ते 2010 या दरम्यान रोहित एक वाण जो आहे ह्या वाण तामिळनाडू ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीकडे ट्रायलसाठी गेलेलं होतं आणि 2010ला रोहित एक वाणाला देशातला सर्वोत्कृष्ट वाण म्हणून मान्यता मिळाली आहे. आणि 2005 पासून तर आज 2019 आहे. ह्या सलग माझी दरवर्षी शेंगांची एक्सपोर्टसाठी निर्यात असते, दरवर्षी असते. या वर्षाचा सीझन थोडासा उशीर आहे पण दरवर्षी माझ्या शेतात उपलब्ध होणारा 90% शेवगा हा युरोप मार्केटसाठी एक्सपोर्ट केला जातो. तर मित्र, आता सर्वप्रथम मी तुम्हाला आरंभापासून सगळी माहिती देणार आहे की शेवगा लागवड कोणत्या जमिनीत करायची, कोणत्या जमिनीत करू नये, त्यासाठी शेवग्याच्या लागवडीचं अंतर किती घेतलं पाहिजे. तर ह्या सगळ्याच विषय आपण संवाद करूया. महाराष्ट्रामध्ये शेवग्याचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सगळीकडे शेवग्याची शेती उत्तमपैकी होते. फक्त त्याच्या ज्या लागवडीच्या कालावधी आहे तो थोडासा बदलतो. उदाहरणार्थ अतिपावसाचे जे भाग आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये अतिपावसाचे भाग जे येतात तो कोकण किनारपट्टी येते ज्यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर ह्या जिल्ह्यांचा समावेश होतो. या जिल्ह्यामध्ये जी लागवड करायची असते ही पावसाळा संपल्यानंतर लागवड करायची असते. म्हणजे थोडक्यामध्ये ऑक्टोबरपासून तर फेब्रुवारीच्या दरम्यान ह्या भागामध्ये लागवड करायची. आता या भागामध्ये ह्या कालावधीतच का लागवड करायची आहे तर तिकडे पावसाचं प्रमाण अधिक असल्यामुळे नवीन लागवड जर केली तर लहान जे रोपं असतात ते अतिपावसाने खराब होतात आणि खराब झाले की शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान होतं. शेतकऱ्याला या गोष्टी माहिती नसतात म्हणून ज्या लोकांनी अतिपावसाच्या भागामध्ये जूनमध्ये लागवडी केल्या त्या अतिपावसाने खराब झालेल्या आहे. आणि म्हणून पावसाळा संपल्यानंतर कोकण किनारपट्ट्यामध्ये आपण लागवड करायची ऑक्टोबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान. आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये जे आहे मग ते विदर्भ असो, मराठवाडा असो, उत्तर महाराष्ट्र असो, उर्वरित महाराष्ट्रामध्ये शेवग्याची लागवड जूनपासून फेब्रुवारीपर्यंत करायची. म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर ते फेब्रुवारीपर्यंत आपण शेवग्याची लागवड करू शकतो. मात्र कोकणामध्ये फक्त ऑक्टोबर ते फेब्रुवारी या दरम्यान लागवड करावी. आता या लागवडीचा कालावधी मी तुम्हाला सांगितला. आता जमीन आणि याच्या हवामान ह्या विषयावरती आपण बोलू. शेवगा लागवडीसाठी कोणत्याही प्रकारची जमीन चालते.
उदाहरणार्थ काळी जमीन, अनेकांची शंका असते. मला दिवसभरात जे शेतकरी बांधवांचे फोन येतात ते मला नेहमी हाच प्रश्न विचारतात की आमची जमीन काळी आहे तर काळ्या जमिनीत शेवगा लागवड यशस्वी होते का? काळ्या जमिनीमध्ये तर होते. आता त्यासाठी फक्त काही काळजी घ्यायची ती पण मी तुम्हाला इथे सांगतो. ते शेवगा लागवडीसाठी जी जमीन असायला पाहिजे ती तिन्ही प्रकारच्या जमिनीत येते. उदाहरणार्थ काळ्या जमिनीमध्ये पण येते, मध्यम जमीन उत्कृष्ट आहे, हलक्या बरड जमिनीमध्ये पण येते. फक्त चिबट जमिनी ज्या ठिकाणी पाण्याचा लवकर निचरा होत नाही त्या ठिकाणचं क्षेत्र शेवगा लागवडीसाठी निवडू नये. कोकणामध्ये लागवड करत असताना पाण्याचा निचरा होणारी जमीन म्हणजे उताराची जमीन निवडावी. ज्या भागामध्ये अति पाऊस पडतो त्या भागामध्ये जर कोकणाचा विचार केला तिथे भात कचरा असतात, तर भात कचराला म्हणजे भात लागवडीसाठी तिथे पाणी जास्त प्रमाणात लागतं. तसं शेवग्याला तिथं त्या ठिकाणी येणार नाही. तर कोकणाच्या विभागामध्ये जी लागवड आपल्याला करायची आहे ती पाण्याचा निचरा होणारी आणि डोंगर उताराची जमीन पाहिजे, जेणेकरून पावसाळ्यामध्ये पाऊस जास्त प्रमाणात झाला तर त्या जमिनीतून पाणी वाहून गेलं पाहिजे. उर्वरित महाराष्ट्राचा जर विचार केला तर काळ्या जमिनीचा जर विचार केला तर काळ्या जमिनीमध्ये निचरा होणारी जमीन, ज्या ठिकाणी दलदल आणि पावसाळ्यामध्ये सतत पाणी साचून राहतं अशी जमीन शेवगा लागवडीसाठी निवडू नका. मात्र जमीन काळी जरी असली तरी काळ्या जमिनीमध्ये सुद्धा शेवगा लागवड करताना ती उत्तम निचऱ्याची असावी. हलक्या जमिनीमध्ये तर सर्वोत्कृष्ट हलकी आणि मध्यम जमीन शेवगा लागवडीसाठी सर्वोत्कृष्ट आहे. शेवग्याला अतिशय कमी पाणी लागतं आणि उत्तम निचऱ्याची जमीन शेवग्याला मानवते. म्हणून या दोन्ही ठिकाणी शेवग्याची लागवड उत्कृष्ट पद्धतीने झालेली आहे. चिबट जमीन ज्याला आपण क्षारयुक्त आणि खळगट जमीन म्हणतो की पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी लवकर वापसा स्थिती तयार होत नाही आणि त्या ठिकाणी सततच पाणी साचून राहतं किंवा आपण त्याला उपळाची जमीन म्हणतो, जमिनी उपळते, ह्या जमिनी शेवगा लागवडीसाठी शक्यतो टाळाव्या. मात्र या ठिकाणी ज्यांना करायची इच्छाच असेल तर त्यांनी बेड पद्धत वापरली तर तिथं थोड्याफार प्रमाणात त्यांना यश मिळू शकतं. मात्र शेवगा लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची जमीन सर्वोत्कृष्ट आहे. मग ती लाल मातीची असो, काळ्या मातीची असो, नाही तर भुरकट माती असो, ज्या जमिनीमध्ये पाण्याचा उत्तम निचरा होतो ती जमीन उत्कृष्ट आहे. आता ही जमिनीची पद्धत झाली. आता दुसरं आहे की अंतर कोणते निवडायचे. अंतर निवडताना बऱ्याच ठिकाणी अतिघन पद्धतीच्या लागवडी झालेल्या आहे की ज्या जमिनीमध्ये झाडाची ग्रोथ किती होईल याचा विचार न करता केवळ जास्त दाट लागवड केली म्हणजे जास्त उत्पन्न येते ह्या अपेक्षाने अनेक ठिकाणी चुकीचे प्लांटेशन तयार झाले आणि चुकीचे प्लांटेशन अतिघन लागवडी झाल्यामुळे त्या ठिकाणी व्यवस्थित सूर्यप्रकाश मिळाला नाही आणि व्यवस्थित मशागती करता आले नाही. त्यामुळे अनेक जण शेवगा लागवडीमध्ये फेल गेलेले आहे. आणि असं होऊ नये म्हणून इथं उपस्थित बांधवांना प्रत्येक जमिनीनुसार तुमच्या जमिनीच्या ताकदीनुसार शेवग्याचं अंतर निवडणं फार आवश्यक आहे. आता सर्वप्रथम आपण काळ्या जमिनीचा विचार करूया. काळ्या जमिनीमध्ये 2 प्रकारचे अंतर आहे की ज्या जमिनीमध्ये शेवगा लागवड केल्यानंतर त्याची ग्रोथ किती होते आणि त्यापासून किती उत्पन्न येते याचा विचार करून केलेला आहे. सर्वप्रथम अति भारी जमीन आहे ज्या जिथे 10-15 फूट काळी माती अशा जमिनीमध्ये 13x7 हे सर्वप्रथम अंतर घ्यावं. 13x7 मध्ये एकरी 500 झाडं बसतात. आणि दुसरं जे अंतर आहे की काळीच जमीन आहे परंतु मध्यम प्रतीची आहे अशा ठिकाणी 12x6 अंतर घ्यावं ज्यामध्ये एकरी 600 झाडं बसतात. हे 2च अंतर महत्वाचं आहे. 10 म्हणजे काळ्या जमिनीमध्ये 12 फुटापेक्षा म्हणजे 2 गल्लीमध्ये 12 फुटापेक्षा कमी अंतर असूच नाही. म्हणजे 10x6 सुद्धा काळ्या जमीन चालणार नाही. तर 12x6 किंवा 13x7 हे 2 अंतरच काळ्या जमिनीमध्ये घ्यावे जिथे हिवी जमीन आहे तिथे. आणि त्याच्यानंतर जी ती मध्यम जमीन की ज्यामध्ये 1 ते 1.5 फुटापर्यंत मातीचा थर आहे किंवा काही ठिकाणी 1 फूट माती आहे त्याखाली मुरुम आहे, ही मध्यम प्रकारची जमीन समजली जाते. इथं 2 अंतर आहेत. मध्यम जमिनीमध्ये आपण 10x6 फुटाचं अंतर घेऊ शकतो. 10x6 फुटामध्ये एकरी 700 झाडं बसतात. दुसरं जे अंतर आहे दुसरं अंतर 10x5 फूट आहे. म्हणजे 2 ओळीमधले जे गल्लीमधलं अंतर हे 10 फुटाचं आवश्यकच आहे कारण ट्रॅक्टरनं मशागत करता येते किंवा त्यामध्ये पिकं काही शेतकऱ्यांना घ्यायची असते किंवा ज्यांना आंतरपीक घ्यायचं नसलं तरी मशागतीसाठी झाडावरती फवारणीसाठी खत देण्यासाठी आणि गर्दी दोघांमध्ये होऊ नये. म्हणजे 2 गल्लीमधले 2 ओळीतलं जे अंतर आहे हे 10 फुटाचं किमान असावं आणि 2 झाडातलं जे अंतर आहे ते आपण 10x6 फुटाचं ठेवू शकतो किंवा 10x5चं ठेवू शकतो. 10x6 केलं तर त्यामध्ये एकरी 700 झाडे बसतील आणि 10x5 केलं तर एकरी 900 झाडं बसतील. आता तिसरी एक जमिनीचा असा एक प्रकार आहे की ज्या ठिकाणी खडकाळच आहे, एकदम मुरमाचं आहे, 1x1चा 1.5x1चा खड्डा घ्यायचा जरी तिथे होत नाही. मग अशा ठिकाणी आणखीन तिसरं एक अंतर आहे की ज्यामध्ये तुम्ही आंतरपिकं घेऊ नका, फक्त शेवगा स्पेशल लागवड करा. खडकाळ जमिनी जिथं अर्धा फुटच माती आहे त्याच्या खाली खडक किंवा मुरुम आहे तिथे शेवगा स्पेशल ठेवा. त्यामुळे आंतरपिकाचा विचार करू नका. आणि त्या ठिकाणीचं जे अंतर येतं ते 8x6 फुटाचं येतं. म्हणजे त्यामध्ये तुम्ही कोणतंही आंतरपीक घ्यायचं नाही. 8x6च्या अंतरामध्ये सुद्धा एकरी 900 झाडं बसतात. आता ही जी झालंय हे अंतरांचा जे विषय आले त्या जमिनीच्या ताकदीनुसार
त्या जमिनीच्या ताकदीनुसार अंतराचं सेटिंग आपण केलेलं आहे आणि हे सगळं प्रॅक्टिकली आम्ही करून पाहिलेलं आहे. म्हणजे 10 बाय 10 5 बाय 5 फुटापासून तर 15 बाय 15 फुटापर्यंत आम्ही स्वतःच्या शेतीमध्ये प्रत्यक्ष हे प्रयोग केलेले आहे आणि हे प्रयोग करून कोणत्या जमिनीसाठी कोणतं अंतर योग्य आहे याचा एका पद्धतीने हे अंतर सेटअप केलेलं आहे. या तिन्ही अंतरामध्ये उत्पादन घेतल्यानंतर ते सारखंच येतं. उदाहरणार्थ कसं की 12 बाय 6 फूटमध्ये काळ्या जमिनीतलं अंतर असेल तिथं 600 झाड आहे तर 600 झाडांपासून 10 ते 14 टनाचं उत्पादन येतं. पण त्याचबरोबर हलकी जमीन असेल, हलकी जमिनीमध्ये 10 बाय 5 किंवा 10 बाय 6 अंतर आहे तिथं 700 झाडं किंवा 900 झाड आहे तर 900 झाडांचं जेवढं उत्पन्न येणार आहे तेवढंच 12 बाय 6 मध्ये काळ्या जमिनीचं तेवढं 14 टनाचं उत्पन्न येणार आहे. म्हणजे हे जे अंतर ठरवले ते कोणत्याही जमिनीची आपण निवड जर केली तर ॲव्हरेज जे मिळणार आहे ॲव्हरेज सारखंच मिळावं या हिशोबाने हे लागवडीचे अंतर ठरवणे. हे प्रत्यक्ष 21 वर्षामध्ये वेगवेगळ्या भाग शेतकरी बांधवाकडे प्लांटेशन करून हे ठरवले. माझी स्वतःची जमीन मध्यम प्रकारची आहे आणि मध्यम प्रकारची असल्यामुळे तिथं आम्ही सगळे अंतर 10 बायच्या 6चे ठेवलेले, त्यामध्ये एकरी 700 झाडांचं अंतर ठेवलेलं आहे. आणि यापासून मला दरवर्षी साधारणपणे उन्हाळ्यात माझ्याकडे पाण्याची कमतरता असते तरी एकूण जो सीझन शेवग्याचा असतो तो पहिला सीझन आहे तो नोव्हेंबर ते फेब्रुवारी असतो, मार्च ते जून दुसरा सीझन असतो. उन्हाळ्यात माझ्याकडे थोडं पाणी पडतं तरी मी सरासरी प्रति एकरी 10 ते 12 टनाची उत्पादकता ठेवलेली आहे आणि कंटिन्यूमध्ये. आणि ज्या ठिकाणी ज्या शेतकरी बांधवाकडे पाण्याची उन्हाळ्यात सुविधा आहे ते अगदी 14 टनापर्यंत त्याचं उत्पादन घेतात. आता याच्यात हे 2 विषय आपण हवामान जमीन हे पाहिलं आहे, शेवगा लागवडीचं अंतर पाहिलं. आता शेवग्याची वाण हा एक्सपोर्टच्या दृष्टीने फार महत्त्वाचा तिसरा विषय आहे आणि त्यानंतर मग आपण उत्पादन कसं मिळतं ते बघूया. शेवग्याची ज्या व्हरायटी आहे आज महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 ते 15 पासून शेवग्याची लागवड बऱ्यापैकी स्थिरावली आहे. अनेक जण शेतकरी शेवग्याकडे वळतात आणि ही चांगली गोष्ट आहे. पण ही चांगली गोष्ट असण्याचं कारण अशा पद्धतीने की शेवगा ही आज एकमेव पीक असं आहे की जे सलग 7 ते 8 महिन्याच्या कालावधीपर्यंत उत्पादन देतं आणि सलग 7 ते 8 महिन्याच्या कालावधीत उत्पादन देत असल्यामुळे त्याला थोडाफार बाजारभाव कमी किंवा जास्त जरी झाला तरी सुद्धा त्यापासून शेतकऱ्याला तोटा हा होत नाही. कारण 2 सीझनमध्ये उत्पादन येत असल्यामुळं दोन्ही सीझनचं सरासरी जर बाजारभाव आपण मार्केटच्या आज पाहिले तर सरासरी बाजार वर्षभराचे 35 ते 40 रुपयाचे येतात. आणि म्हणून हे शेतकरी बांधव याच्याकडे वळत आहे. पण हे वळत असताना अनेकांच्या मनामध्ये शेवग्याची नेमकी कोणती जात लावावी हा सर्वात महत्त्वाचा आहे. मला राज्यभरातून जे दररोजचे फोन येतात त्या फोनमध्ये अनेकांनी उडीसी ही शेवग्याची जात आहे का हा फार मोठा प्रश्न आज मनामध्ये झालेला आहे. कारण सोशल मीडियाबद्दल शेवग्याबद्दल जी अपूर्ण माहिती टाकली जाते आणि अपूर्ण माहिती टाकल्यामुळे त्या ठिकाणी चुकीच्या वाणांची शिफारस केली गेली आणि लोकांना असं वाटतं की हेच वाण खरे आहेत की काय. तर या ठिकाणी खुलासा करायचा सर्वात महत्त्वाची गोष्ट की शेवग्याच्या उडीसी म्हणून जी व्हरायटी आज लोक शिफारस करतात किंवा तुम्हाला सोशल मीडियाकडं कुठं ऐकायला मिळतं की शेवग्याची उडीसी व्हरायटीचं आम्ही प्लांटेशन केले. मला अनेक लोक फोन करतात की आम्ही उडीसी शेवगा लागवड केलेला पण त्याचं काही उत्पादन आम्हाला समाधानकारक मिळत नाही. तर या ॲग्रोव्हिजनच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या शेतकरी बांधवांना मी सांगू शकतो की उडीसी ही शेवग्याची व्हरायटी नाही, ती लागवडीची पद्धत आहे. घनदाट लागवडीला हाय डेन्सिटी प्लांटेशनला उडीसी प्लांटेशन असं म्हणतात. परंतु अनेकांचा हा समज झालेला आहे की उडीसी ही शेवग्याची व्हरायटी आहे. इथे मी स्पष्टपणे सांगतो की देशातल्या सर्व ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये माझा सतत संपर्क असतो. संशोधक या नात्याने वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये मी जात असतो. तर उडीसी अशी कुठल्याही प्रकारची शेवग्याची व्हरायटी विकसित झालेली नाही. महाराष्ट्रामध्ये 7 ते 10 वर्षापासून म्हणजे 7-8 वर्षापासून जे उडीसी नावाने जे शेवग्याचं बियाणे मिळतं हे फक्त त्याचा ब्रँड आहे. उडीसी प्रत्यक्ष व्हरायटी नाही. त्यामध्ये उडीसीच्या नावाखाली अनेक भेसळवाणांचं बियाणं वेगवेगळ्या ठिकाणी दिसतं. उदाहरणार्थ जाईल का आपल्या विदर्भामध्ये जर इथं आपण बघितलं तर उडीसीच्या नावाखाली 3 ते 3.5 फूट लांबीच्या शेंगा आपल्याला दिसतात आणि तेच उडीसी जर सातारा पश्चिम भागामध्ये पाहिलं तर तिथे 1.5 फुटाचे आहे. त्यामुळे उडीसी फक्त हा ब्रँड तयार केला गेला, तो काही व्यावसायिक लोकांनी केला असेल त्यामध्ये मी काही घुसत नाही कारण तो माझा विषय नाही आहे. परंतु ही शेतकऱ्यांची सरळ फसवणूक आहे आणि फसतो कोण की जे नवीन लागवड करणारे शेतकरी बांधव तेच फसतात. ज्या लोकांनी उडीसी म्हणून लागवड करून पाहिलेली आहे ते फेल गेलेले ते फसत नाही. आणि ह्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांची ह्या विषयामध्ये फसवणूक होऊ नये म्हणून या ठिकाणी मी स्पष्टपणे खुलासा करतो आहे की उडीसी म्हणून शेवग्याची व्हरायटी नाही. उडीसीच्या नावाखाली हे डुप्लिकेट बियाणं ची विक्री केली जाते. उडीसीवर विश्वास ठेवू नका आणि त्याचं प्लांटेशनही करू नका. कारण उडीसीमध्ये कोणतेच स्टेटस नाही, ती शेतकऱ्याने विकसित केलेली नाही, ती युनिव्हर्सिटीने केलेली नाही. ही अशीच बोगस व्हरायटी म्हणून आलेले. तर मग चांगल्या उत्कृष्ट व्हरायटी कोणत्या तर शेवगा लागवडीसाठी निर्यातीसाठी असेल किंवा लोकल मार्केटसाठी तर शेवग्याच्या उत्कृष्ट वाण पहिला वाण आहे आम्ही विकसित केलेला रोहित एक वाण, तो शेवग्याच्या निर्यातीसाठी स्पेशल विकसित झालेला आहे. याच्या व्यतिरिक्त चांगला वाण जो आहे तो आहे PKM 2 नावाचा एक वाण आहे. त्याच्यानंतर
भाग्या म्हणून तिसरा वाण आहे. हे 3 जे वाण आहे हे क्रमानं 3 वाण आहे. तिन्ही वाण लोकल मार्केटसाठी आणि एक्सपोर्टसाठी उत्कृष्ट आहे. आता PKM2 हा हायब्रिड वाण आहे. मात्र PKM2 इथे कुठेही कुठल्याही कृषी सेवा केंद्रामध्ये PKM2चं ओरिजिनल बियाणे मिळत नाही. ज्यांना PKM2 जर प्लांटेशन करायचं असेल तर तामिळनाडू ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीचा संपर्क करून तिथूनच ते बियाणं घ्या. ही आग्रह कशासाठी आहे की तो हायब्रिड वाण आहे आणि हायब्रिड वाणचं ओरिजिनल बियाणं फक्त त्याच विद्यापीठात अवलंबून आहे. इथं जे महाराष्ट्रामध्ये कुठेही ते नाही, कारण त्याचे जे हक्क आहे ते हक्क कोणाला विकले नसल्यामुळे महाराष्ट्रात कुठेही PKM2 नाही, वाणाचं बियाणं उपलब्ध नाही. आणि जे म्हणत असतील का PKM2चं बियाणं आहे ते डुप्लिकेट आहे, कारण हायब्रिड वाण हा ओरिजिनल एकदाच चालतो. जसा रोहित एक वाण सुद्धा एकदा प्लांटेशन केलं का डबल त्याचं प्लांटेशन होत नाही. त्यामुळे हे 3 वाण आहे. त्या तिन्ही वाणांचं जे वैशिष्ट्य आहे, आता रोहित एकचं वैशिष्ट्य काय आहे, अनेक जण मला फोनवरूनही संपर्क करता किंवा माझ्या शेतीला भेट गेल्यानंतर मला नेहमी विचारत असतात की कोइंबतूर उपलब्ध असलेले जे जुने वाण आहे ते वाण किंवा ओडिसी जो बोगस वाण आलं ते वाण आणि तुमच्या रोहित एक वाणामध्ये काय फरक आहे. तर हे या ठिकाणी सांगायचं की रोहित एक वाणाची जी निर्मिती झाली, मी जेव्हा 1999 शेवग्याचं प्लांटेशन केलं तेव्हा देशामध्ये फिरून महाराष्ट्र राज्यामध्ये, आंध्रामध्ये, कर्नाटकामध्ये फिरून त्या काळामध्ये मी शेवग्याच्या 18 वाणांचा संग्रह करून त्याचं प्लांटेशन केलेलं होतं. पण हे प्लांटेशन केल्यानंतर माझ्या जेव्हा लक्षात आलं, निर्यातीचा ज्या वेळेला विषय आला तेव्हा मला समजलं की आपण जे शेवग्याचे वेगवेगळे 18 वाण त्या काळामध्ये लावलेले आहे हे काही उपयोगाचे नाही, कारण निर्यातीला स्टँडर्ड गुणवत्तेचा माल लागतो आणि आपण जे लावून ठेवलेले वाण आहे याच्यामध्ये ती गुणवत्ता नाही आहे. त्या काळामध्ये माझ्या PKM1, PKM2 म्हणजे कोइंबतूर 1, कोइंबतूर 2 हे पण वाण होते आणि अतिरिक्त इतर पण वाण होते. आणि म्हणून रोहित एक वाणाची निर्मिती किंवा संशोधनाचं काम मी त्या कारणाने केलं की निर्यातीला आवश्यक असणारे जे गुण आहे उपलब्ध त्या काळामध्ये जे वाण उपलब्ध होते की त्यामध्ये हे गुण अजिबात नव्हते आणि म्हणून रोहित एक वाणाचं संशोधन मी केलं. याच्याबद्दल यापूर्वी मी या विषयावरती इथंच ॲग्रोव्हिजनमध्ये बोललो आहे. तर आता मी ह्या रोहित एक वाणाचे काय वैशिष्ट्य ते तुम्हाला सांगतो. रोहित एक जो वाणाची निर्मिती मी केली गेली की माझं एक स्वतःचं एक टार्गेट अशा पद्धतीचं होतं की आपण शेतीमध्ये जे उत्पादन केलेला माल आहे तो माल आपल्याला निर्यात कसा करता येईल, कारण निर्यात करण्याचा उद्देश हा एकमेव आहे की आपण उत्पादित केल्या माल निर्यात झाला तर त्याला अधिक 2 पैसे बाजारभाव जास्त मिळतो आणि 2 पैसे बाजारभाव मिळाला तर आपलं प्रति एकरी जे उत्पादन आहे प्रति एकरी उत्पादनामध्ये वाढ होते. आणि म्हणून 1999 मध्ये जेव्हा मी निर्यातीचा अभ्यास केला तर त्यामध्ये निर्यातीचे काही स्टँडर्ड समोर आले आणि त्या स्टँडर्ड समोर आल्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की आपल्याकडे जे पूर्वीचे प्लांटेशन केलेले कोइंबतूर वाण आहे याच्यामध्ये ही गुणवत्ता नाही आहे आणि म्हणून हा रोहित एक वाण मी केला. तर याचे हे वैशिष्ट्य काय आहे, तर रोहित एक वाण जो आहे हा लागवडीनंतर 6 महिन्यामध्ये याला शेंगा सुरू होतात. वर्षामध्ये याचे 2 बहार मिळतात. इतर जे काही वाण आहे त्याच्यामध्ये एकच बहार मिळतो, रोहित एकची वर्षामध्ये 2 बहार मिळतात. आता हे 2 बहार कधी मिळतात, तर 2 बहार जे मिळण्याचं जे कालावधी हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा पहिला बहार मिळतो. दुसरा बहार जो मिळतो तो मार्च ते जून हा दुसरा बहार मिळतो. त्याच्यानंतर रोहित एक वाणाचं वैशिष्ट्य असते का 10 वर्षापर्यंत याची लाईफ आहे. एकदा लागवड कापण केली की 10 वर्षापर्यंत आपल्याला याचं उत्पादन मिळत राहतं. तिसरे वैशिष्ट्य याच्यामध्ये आहे की जी प्रॅक्टिकली आता युनिव्हर्सिटीने जेव्हा माझ्या रोहित एक शेवग्याला मान्यता दिली तेव्हा 10 वर्षाचं मातृक्ष होता आणि आज प्रत्यक्ष जर तुम्हाला सांगायचं झालं तर आज 2019 मध्ये प्रत्यक्ष आज माझ्याकडं मी विकसित केलेला जो रोहित एक वाण आहे त्याचा मातृक्ष आता 21 वर्षाचा झाला आहे. 21 वर्ष अजून तो उत्पादन देतो आहे, म्हणजे उत्पादनात कोणतीही घट झालेली नाही. उत्पादन अजून 21 वर्षाचं आहे आणि माझ्याकडे दुसरा जो प्लॉट आहे तो 18 वर्षाचा आहे, तोही आज उत्पादन देतो आहे. मात्र अद्वितीय राहील लाईफ जी याची 10 वर्षाचीच आहे. म्हणजे तुम्हाला वैशिष्ट्यामध्ये सांगायचं असं आहे की एवढा वाण आतापर्यंत देशात विकसित झालेल्या वाणांमध्ये जे वाण आहे ते 4 ते 5 वर्षापर्यंत चालणारे होते, हा वाण 10 वर्षापर्यंत चालतो आणि 10 वर्षापर्यंत चालून निर्यातीचे जे स्टँडर्ड आहे किंवा याची 10 वर्षामधल्या झाडामध्ये की आज 21 वर्षाचा मातृक्ष कोणत्याही प्रकारची गुणवत्ता कमी झालेली नाही. म्हणजे शेंगाचा कलर तसाच आहे, शेंगांची लांबी तशीच आहे, शेंगांची चव तशीच आहे, दोन्ही बहारामध्ये सारखंच उत्पादन दिलं जातं आणि म्हणून हा वाण देशामध्ये सर्वोत्कृष्टचं कारणच हे आहे की हे सगळे वैशिष्ट्य या वाणामध्ये आहे आणि ह्या वाणाचं गेल्या 15 वर्षापासून मी एक्सपोर्ट करतो आहे. आता याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट महत्त्वाची सांगण्याचा उद्देश आहे की शेवग्याची लागवडीच्या बाबतीमध्ये आपण हे 2-3 विषय आता पाहिलेले आहे. याच्यामध्ये आणखीन एक की नेहमी येणार आहे की शेवग्याची लागवड नेहमी केव्हा करावी, अनेक जणांचा हा प्रश्न असतो की शेवग्याच्या लागवडीसाठी मी तुम्हाला पहिलं सांगितलं की शेवग्याची लागवड जून जुलैपासून सुरुवात करता येते. शक्यतो एप्रिल मे मध्ये करू नये. अनेकांचा आग्रह असं असतो की एप्रिल मे मध्ये आम्ही लागवड करतो आहे. एप्रिल मे मध्ये आपल्याकडे काय झालं की 4-5 वर्षाचा जर आपण काढला तर उष्णता खूप प्रमाणात वाढते आणि उष्णता वाढल्यामुळं जर एप्रिल मे मध्ये आपण लागवड केली तर उन्हाच्या झळाया असतात, तर उन्हाच्या झळायाने ते
रोपं खराब होतात. त्यामुळे शक्यतो माझ्याकडे कोणी आग्रह पण करू नका. अनेक लोक मला एप्रिल मेमध्ये संपर्क करत असतात का मी एप्रिल मेमध्ये शेवगा लागवड करतो, आम्हाला रोपं उपलब्ध करून का. पण सगळ्यांना विनंती की एप्रिल मेमध्ये हे लागवड करू नका. फार तर तुम्ही नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी एंडपर्यंत लागवड करा. कोकणामध्ये थोडंसं आल्हादायक वातावरण असल्यामुळे कोकणामध्ये मार्चमध्ये चालेल. पण विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये शेवग्याची जी लागवड आहे ती जून, जुलै ते फेब्रुवारी एंडपर्यंतच करायची आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला मी शेवग्याची लागवडीची पद्धत सांगितली, लागवडीचं अंतर सांगितलं, मार्केटिंगची पद्धत सांगितली. आता येणाऱ्या उत्पादनाच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगतोय. उत्पन्न 2 प्रकारचे आहे आणि त्याच्यानंतर निर्यातीच्या बाबतीत आपण बोलूया. उत्पादन जे शेवग्याला तर पहिल्या 6 महिन्यामध्ये ज्यावेळेला आपण लागवड करतो तर प्रति झाड जे आहे साधारणतः 10 ते 12 किलोचं उत्पादन आपल्याला प्रति झाड जे आहे साधारणतः 10 ते 12 किलोचं उत्पन्न पहिल्या 6 महिन्यामध्ये आपल्याला मिळतं. दुसऱ्या 6 महिन्यामध्ये जे आहे 1 वर्षाचं झालं की दुसऱ्या वर्षापासून आपल्याला दोन्ही बहार मिळतात. प्रत्येक बहाराला जे आहे 10 ते 12 किलोचं उत्पादन मिळतं. असं प्रत्येक वर्षी उत्पादन जे वाढत जातं. म्हणजे पहिल्या वर्षी प्रति एकरी जे आहे 7 टनाचं उत्पादन येतं. दुसऱ्या वर्षी ते दोन्ही बहार मिळून 10 ते 12 टनापर्यंत जातात. तिसऱ्या वर्षी 14 ते 15 टन असं 10 वर्षापर्यंत ते वाढत जातं. प्रति एकरी उत्पन्नाच्या बाबतीत सांगायचं झालं तर एकरी 2.5 ते 3 लाख रुपये प्रति एकराचं उत्पन्न मिळतं. शेवग्याचे बाजार हे वर्षभरामध्ये आहे ते साधारणतः 35 ते 40 रुपये ॲव्हरेजली मिळतात. किमान 20 रुपयाने जास्त असतात. 70-80 ते 100 रुपये किलोचे बाजार मिळतात. निर्यातीसाठी आवश्यक जे स्टँडर्ड असतात शेवग्यामध्ये ते स्टँडर्ड शेंगा 45 ते 60 सेंटीमीटर लांबीची असली पाहिजे. शेंग जी आहे प्लेन असली पाहिजे, त्याची गाठी वगैरे नको. शेंग गर्द हिरव्याच्या रंगाची असावी. शेंगामधला जो गर आहे तो सॉफ्ट असावा. बाहेर आवरण जे आहे ते सॉफ्ट असावं, गर गोड असावा. हे निर्यातीचे स्टँडर्ड आहे आणि सर्व गुण रोहित एक वाणामध्ये आहे. आणि ह्या वाणाची जर आपण प्लांटेशन वगैरे जर केलं तर त्यामधून आपला फायदा आहे. आणि चुकीचे वाण प्लांटेशन करण्यापेक्षा मोठ्या प्रमाणात लागवड करण्यापेक्षा साधारणतः 3 ते 4 एकरापर्यंत जरी लागवड केली पण उत्कृष्ट वाणाची जर लागवड केली तर आपल्याला त्याची मार्केटिंग सोपं होईल, निर्यात करणं सोपं होईल. निर्यात 2-3 पद्धती होते. अनेक लोकांचा निर्यात होते का निर्यातीच्या 2 पद्धती सांगून मी हा विषय इथं थांबणार आहे. पहिली निर्यात आहे की शेतकऱ्यांचा अनेकांचा प्रश्न असा असतो का आम्ही शेवगा लागवड केल्यानंतर आम्हाला निर्यात करता येईल का. तर नक्की करता येईल. तुम्ही किती एकरामध्ये लागवड करा त्यावर निर्यातीचं गणित अवलंबून आहे. निर्यात 2 पद्धतीने आहे. स्वतः निर्यात करणे, निर्यातदारामार्फत निर्यात करणे आणि निर्यातीची कंपनी स्थापून शेतकऱ्यांचा ग्रुप तयार करून कंपनी रजिस्ट्रेशन करून निर्यात करणे. जे छोटे शेतकरी आहे जे 4 ते 5 एकर किंवा 6 एकरापर्यंत लागवड करू इच्छितात अशांनी मुंबई, पुण्यामध्ये अनेक निर्यातदार आहे. त्या निर्यातदारांशी टाईप करून लंडनला एक्सपोर्ट करणारे आहे. अख्खा देशात आहे. जगामधल्या अनेक देशांमध्ये निर्यात करणं त्यांच्याशी टाईप करून दर ठरवून त्यांच्यामार्फत आपल्याला निर्यात करता येते. दुसरा निर्यातीचा भाग आहे की जे ग्रुपनी लागवड करणारे शेतकरी की ज्यांनी 5-50 एकरामध्ये लागवड केलेली आहे ते ग्रुप तयार करून एक्सपोर्टचं लायसन घेऊन परदेशामधले बाहेर शोधून ते डायरेक्ट पण एक्सपोर्ट करू शकतात. आणि तिसरी निर्यातीची पद्धत आहे ती म्हणजे शेंगांवरती प्रक्रिया करून शेंगावरती गुठून तुकडे करून गुठून कॅनिंग फ्रोझन करून सुद्धा आपल्याला निर्यात करते. ह्या पद्धतीने आपल्याला निर्यात करता येते. या निर्यातीच्या व्यतिरिक्त देशात आपला देश इतका विशाल आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता भाजीपाल्याचं मार्केट आहे. प्रत्येक मोठ्या शहरामध्ये सुपर मार्केट आहे. म्हणजे आपण सुपर मार्केटला पण माल पाठवू शकतो. आपण लोकल मार्केटला माल विकू शकतो. प्रत्येक जिल्हा लेवलला विकू शकतो. पुणे मुंबईचं जे मार्केट आहे तिथे विकू शकतो आणि शेवग्याची निर्यात पण करू शकतो आखाती आणि युरोपियन देशांमध्ये. तर या विषयावरती मी माझे काही अनुभव आपल्यासमोर मांडले आहे. या ठिकाणी पुढील मान्यवरांचं पण या ठिकाणी आपल्याला लेक्चर ऐकायचं आहे. तर ज्या शेतकऱ्यांना कोणाला माझी शेती बघायची असेल तर मी शेतीवरती उपलब्ध असतो. तुम्हाला या ठिकाणी माझं नाव आणि मोबाईल नंबर देतो. तुम्ही आवश्यक संपर्क करा. ज्यांना काही शंका असतील किंवा ज्यांना बघायचं असेल तर त्यांनी माझ्या शेतीला भेट द्या. त्या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिकली माझी शेती बघायला मिळेल. आणि काही कोणाची काही शंका असतील तर त्या तुम्ही येऊन तिथं माहिती घेऊ शकता. तर माझं नाव आहे बाळासाहेब मराळे. माझं गाव मुक्काम पोस्ट शहा, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. आणि मोबाईल नंबर आहे 98-223 15-641. तर ह्या नंबरवरती आपण संपर्क करून माझी वेळ घेऊन माझ्या शेतीला भेट देऊ शकता. भेट दिल्यानंतर तुम्हाला मी केलेले विविध शेतीतले जे प्रयोग आहेत ते पाहता येतील. तुम्हाला त्या संदर्भात लागवड करायची असेल त्याचं मार्गदर्शन विनामुळे मूल्य मिळेल आणि आपल्या शंका असतील त्या तिथं सॉल्व केल्या जातील. मी शेतीवरच असतो, इतर कुठे कार्यक्रम नसला तर. या ॲग्रोव्हिजन निमित्तच्या प्रदर्शनाच्या आणि कार्यशाळेच्या निमित्ताने या ठिकाणी मला जी ॲग्रोव्हिजन समितीनं जी येऊन माझे विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. धन्यवाद.
पुन्हा एकदा मोबाईल नंबर आणि ॲड्रेस सांगतो. बाळासाहेब मराळे, मुक्काम पोस्ट शहा, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. आणि मोबाईल नंबर आहे 98-223-15-641. धन्यवाद. धन्यवाद बाळासाहेब मराळे सर. आता याच्यानंतर आपण दुसऱ्या यशोगाथेकडे वळणार आहोत. आपण यशोगाथेचा जो आपला विषय आहे तो शेतीजोड धंदा, शेण आणि गोमूत्र याला फायदेशीर कसं बनवता येईल, याच्यापासून आपल्याला अधिकाधिक उत्पन्न कसं बनवता येईल, उत्पन्न कसं घेता येईल, या विषयावर आपण आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मंचावरती आलेले आपले वक्ते आलेले आहेत डॉक्टर भाग्यश्री भकने आणि डॉक्टर जितेंद्र भकने, स्वानंद गोविज्ञान अनुसंधान संस्था, संसर, छिंदवाडा, मध्य प्रदेश येथून हे आपल्याशी चर्चा करण्यासाठी आलेले आहेत. दोघे एज्युकेशन, दोघांचंही जर आपण एज्युकेशन बॅकग्राऊंड बघितलं तर दोघंही उच्च शिक्षित आहेत. मॅडम जे आहेत ते सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत आणि असेंचर कंपनीमध्ये कार्यरत होत्या. तसेच डॉक्टर भकने सर हे MBA असून टेक्स्टाईल इंजिनियर आहेत. तर हे दोघेही जण मुंबईमध्ये चांगल्या पद्धतीने एका उच्च कंपनीमध्ये दोघंही जण कार्यरत होते. परंतु त्यांनी ह्या आपल्या ध्यासापोटी, ह्या आवडीपोटी हा आपला जो व्यवसाय, आपली जी नोकरी आहे ती सोडून या स्वतंत्र व्यवसाय त्यांनी, एंटरप्रिनरशिप त्यांनी स्वतःची सुरू केलेली आहे. आपण सर्वजण गाईला गोमाता म्हणतो. शेतकरी आपले शेतीसोबतच पशुसंगोपन सुद्धा करतात. पण या पशूंपासून जे आपल्याला, आपण फक्त दुधाकडे लक्ष देतो की दुधापासून किती उत्पन्न मिळाले आणि त्याच्यानुसार आपण आपला नफ्याचं गणित मांडत असतो. परंतु या दुधासोबतच शेण आणि गोमूत्र याच्यापासून आपल्याला सुद्धा उत्पन्न भेटत असतं. तर त्याचा अधिकाधिक उपयोग कसा करता येईल, त्याच्यापासून आपल्याला फायदा कसा मिळवता येईल, त्याच्यापासून कोणते उत्पादन बनवता येतील, याबद्दल आपल्याला हे डॉक्टर भकने दोन्ही आपले दाम्पत्य आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. तर डॉक्टर भकने सर यांना गेल्या 10 वर्षापासून ते या संस्थेद्वारे कार्यरत आहेत. त्यांना विविध पुरस्कारांनी विभूषित केलं आहे. इंडिया ऑर्गॅनिक अवॉर्ड 2016 हा MP गव्हर्नमेंटने त्यांना दिला होता. त्यानंतर इनोप्रिनस अवॉर्ड 2014 राष्ट्रीय स्तरावरती जी आयडिया आणि प्रोजेक्ट कॉन्टेस्ट झाली होती IMT काटोलतर्फे, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना पुरस्कार मिळाला होता. तसेच ते ॲनिमल वेलफेअर ऑफिसर हे ऑनररी पदसुद्धा त्यांना भारत सरकारद्वारे दिले आहे. तसेच वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो यांच्यासोबतसुद्धा ते राष्ट्रीय स्तरावरती कार्यरत आहेत. तर मी डॉक्टर भाग्यश्री भकने आणि त्याच्यानंतर डॉक्टर जितेंद्र भकने यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शेतकऱ्यांशी संवाद साधावा. सगळ्यांना नमस्कार. आम्ही हिंदीत बोलू कारण की हिंदी आम्हाला जास्त कम्फर्टेबल आहे. आप सभी को नमस्ते, जय गौ माता. और एग्रोविजन की टीम को हमारा बहुत बहुत धन्यवाद कि हमें यहाँ प्लेटफॉर्म मिला आप सबके साथ हमारी बात शेयर करने के लिए. हमारा जो संस्था है उसका नाम है स्वानंद गोविज्ञान अनुसंधान केंद्र. हमने शुरुआत करी थी 2011 में. मुंबई छोड़कर हम नागपुर आए थे. हमें सबसे मेजर जो प्रॉब्लम नज़र आई वो आया था कि जितने भी किसान भाई बहन हैं या जो गांव में यूथ है उनका पूरा ध्यान आकर्षित हो रहा है शहरों की तरफ, और साथ में जॉब जो कि नेशनल बोलो या मल्टीनेशनल कंपनीज में, अच्छी कंपनीज में कहीं अच्छी जॉब लग जानी चाहिए इस तरफ. इसके पीछे का कारण क्या, और इस वजह से हमारे शहरों में जो अर्थव्यवस्था है वो बढ़ती जा रही है और गांवों की अर्थव्यवस्था गड़बड़ाती जा रही है. इसी प्रॉब्लम को लेकर हमने सोचा था कि यदि हम कुछ कार्य करना चाह रहे हैं तो शहर में रहकर ये कार्य नहीं हो सकता है. हमें वापस हमारे गांव वापस जाना होगा और कुछ ऐसा करना होगा ताकि हमारे जो युवा भाई बहन हैं उन्हें ऐसा कुछ मॉडल दिखे जहाँ पर वो भी बहुत अच्छे तरीके से अपनी ज़िंदगी गुजार सके, पूरे सेटिस्फैक्शन के साथ, संतुष्टि के साथ, जिसमें आर्थिक और मानसिक दोनों संतुष्टि उन्हें मिले. इसी उद्देश्य से सर ने हमारे बारे में ऑलरेडी बता दिए है आपको. इसी उद्देश्य से हमने हमारी संस्था शुरू करी और उस संस्था का हमारा सबसे मेन विजन था कि ऐसी गौशाला निर्माण करना जो स्वावलंबी हो. आज तक के गौ माता का ऐसा स्वरूप सबके सामने आया है
जो कि दान पर चलती है। देखिए जितनी भी गौशालाएं हैं, जो भी लोग गौ माता के संरक्षण की बात करते हैं वो दान पे गौशालाएं चलती है। हमने चाहा कि ऐसे ही गौ माता का स्वरूप सामने आए जो दान पर नहीं लेकिन स्वावलंबी अर्थव्यवस्था रहे गौ माता की। इसी वजह से हमने गाय के गोबर और गौमूत्र पे काम शुरू किया। एक छोटी सी कहानी है, धर्मपाल नाम का एक किसान था। उस किसान ने अपनी गाय को बहुत सहेज के रखा जब तक कि वहाँ बहुत दूध देती थी। एक बार गाय बीमार पड़ गई, उसने उससे गाय को जंगल में ले जाके छोड़ दिया। गाय दूसरे गांव में चली गई और वहां पर दूसरे किसान ने उसकी बहुत रक्षा करी, उसको देखभाल किया, उसको ठीक ठाक किया और उसके गोबर गौमूत्र से कई सारे प्रोडक्ट्स बनाए और उस प्रोडक्ट्स को बेच के वह किसान उस गांव में और पूरे उसके जिले में पहचाना जाने लगा। तो पता चला कि जो पुराना किसान था धर्मपाल, वो आकर बोला ये गाय तो मेरी है। लेकिन जब गाय को बीच में खड़ा किया गया और दोनों किसानों को बाजू में खड़ा किया गया तो वो धर्मपाल के पास ना जाते हुए दूसरे किसान के पास गई। तो इसका मतलब यह है कि गाय के दूध का उपयोग करके सिर्फ उसे खत्म ना किया जाए, वहां तक ना रखा जाए, गाय के गोबर और गौमूत्र को भी हमें समझना चाहिए। और आज हमारे साथ में YouTube चैनल पे 53,000 लोग जुड़े हैं। 53,000 लोगों ने हमें फॉलो करना शुरू कर दिया है, बढ़ते जा रहा है दिनों दिन यहाँ आंकड़ा, और 4,000 लोगों को हम खड़ा कर चुके हैं और पूरे भारत में। तो हमारा जो तंत्र है ये पूरा डिटेल में जितेंद्र सर आपके साथ शेयर करेंगे। उसके बाद में सबसे शुरुआत में हमने अवेयरनेस कैंप लगाए थे ऑल ओवर इंडिया में, जहां पर भी धार्मिक संस्थाओं के कार्यक्रम होते थे वहां, और स्कूल कॉलेजेस में जाकर हम अवेयरनेस प्रोग्राम लेते थे रिलेटेड टू फार्मिंग एंड कृषि से रिलेटेड और साथ में गाय के गोबर और गौमूत्र से रिलेटेड। आप देख पा रहे हैं यहाँ पर जितनी भी प्रोडक्ट लाइन है ये पूरे प्रोडक्ट्स हमने सबसे पहले डिजाइन किए, जिसमें गौमूत्र अर्क, घनवटी, गाय के गोबर के से बने हुए कई सारे ऐसे प्रोडक्ट्स हैं, जैसे कि शैम्पू हो गया, हेयर ऑयल हो गया, उसके बाद में अपना साबुन हो गया, गाय के दूध से शिरपाक विधि से बना हुआ तेल हो गया। ये सारे प्रोडक्ट्स हमने बनाए। और उसके बाद अभी जो लेटेस्ट हम लोग कर रहे हैं वो है गाय के गोबर से बनी हुई धूप बत्ती और कई सारे घरेलू सजावट के सामान। तो मैं आगे का प्रेजेंटेशन देने के लिए जितेंद्र सर को यहाँ पे बुलाना चाहूंगी। नमस्कार, जय गौ माता, जय गोपाल। सबसे पहले एग्रोविजन की जो ऑर्गेनाइजिंग टीम है उन सभी को धन्यवाद कि उन्होंने हमें यहाँ पर इनवाइट किया। हमारी संस्था का उद्देश्य एक ही था कि जो किसान दूध देने के बाद गाय को उपेक्षित समझता है या तो उसको दर दर की ठोकरें खाने के लिए छोड़ देता है और ठोकरें खाते खाते वो गाय कत्ल खाने पहुंच जाती है, तो उन गाय के ऊपर काम किया जाए। ये सोचकर हम लोगों ने 2011 में मुंबई छोड़कर हमारी संस्था की शुरुआत की 2013 में। उससे पहले हम लोग घूम घूम कर गाय के बारे में व्याख्यान देते थे, गांव गांव जाकर लोगों को प्रोजेक्टर से समझाते थे कि कितनी बेरहमी से गाय को कत्ल खाने में काटा जाता है। तो लोगों के धीरे धीरे समझ में आने लगा कि गाय हमारे लिए कितना उपयोगी है। ऑर्गेनिक फार्मिंग से हम लोगों ने अभी तक 6,000 के आसपास किसानों को जोड़ा, जो कीटनाशक और पेस्टिसाइड, फर्टिलाइजर, इंसेक्टिसाइड गाय के गोबर गौमूत्र से बनाना शुरू कर दिया, जिसके लिए 2016 में हमारी संस्था को इंडिया ऑर्गेनिक अवार्ड भी मिला था। तो हमारा उद्देश्य ये था कि गाय के गोबर गौमूत्र से लोगों को जोड़ा जाए। शास्त्रों में ऐसा लिखा है कि गोमय वस्ते लक्ष्मी, गाय के गोबर में लक्ष्मी जी का वास है और गोमूत्र धनवंतरी। दूध के बारे में जितना नहीं लिखा है उससे कई गुना ज्यादा गाय के गोबर और गोमूत्र के बारे में हमारे शास्त्रों में लिखा हुआ है। तो ऐसी गौमाता जिसके गोबर में लक्ष्मी जी का वास है और वो गौमाता दर दर की ठोकरें खा रही है, भटक रही है, तो ये हमारे लिए बहुत शर्म की बात थी। पहले के समय में पशुधन को ही धन जाता था। आज लोगों के पास में कितनी गाड़ी है, बंगला है, क्या है, उससे आज उसको संपन्नता देखी जाती है, मगर पहले के समय में जिसके पास में पशुधन होता था उसको संपन्न समझा जाता था। तो इसके ऊपर हम लोगों ने फोकस किया। हम लोगों ने गोबर गौमूत्र से पाउडर बनाना शुरू किया। हम लोगों ने जो पहला, जैसे हम लोगों ने 2013 में गौशाला शुरू की, अगले ही दिन 24 गोवंश जो कत्ल खाने जा रहा था, विश्व हिंदू परिषद के लोगों ने पकड़ा, पुलिस थाने में लेके गए। उसके बाद में हमारी गौशाला में आए। तो हमारी गौशाला के उद्घाटन के दूसरे ही दिन हमारे पास में 24 गोवंश था, और वो 24 गोवंश ऐसा था जिसमें से एक भी गाय दूध देने वाली नहीं थी। बीमार गाय, बूढ़ी गाय, बांझ गाय, सब इस तरीके की गाय थी। उसमें से 2 गाय तो ट्रक में से उतारते समय मर गई। उस दिन
हम लोगों ने सोचा कि अब अपनी परीक्षा की घड़ी शुरू हो गई है, क्योंकि हम लोगों ने घूम घूम के प्रचार तो काफी कर लिया था, लोगों को बताते थे, मगर हम लोगों ने ये सोचा कि अब हमारी परीक्षा की घड़ी शुरू हो गई है। और उस दिन से फिर हम लोगों ने सोचा कि अब गाय का खर्चा कैसे निकालेंगे, क्योंकि हम लोगों ने संकल्प लिया था कि गौशाला चलाने के लिए किसी से दान नहीं लेंगे। हम लोग एक आत्मनिर्भर एक गौशाला का निर्माण करेंगे और गाय के गोबर गोमूत्र से प्रोडक्ट बनाकर हम लोग गौशाला का खर्चा चलाएंगे। तो फिर हम लोगों ने शुरुआत की, गाय के गोबर के कंडे बनाए, कंडे बनाकर उसको डिजाइनर लुक दिया। उसको पहले हम लोग सिर्फ प्लेन कंडे बनाते थे, बाद में हम लोगों ने उसके ऊपर तोड़ने में दिक्कत होती थी तो प्लस का चिन्ह बनाया, फिर उसके बाद में जलाने में दिक्कत होती थी तो मैं आपको अभी फोटो में दिखाऊंगा, छेद वाला बनाया जिसमें कपूर जलाने के बाद में कंडा जल जाए। एक कंडा पैक करने के बाद में 20 रुपए में हम लोग उसको सेल करते थे। नागपुर में हम लोगों ने उसको काफी दुकानों में दिया, 15 रुपए में होलसेल करते थे, और इस तरीके से हमारी गौशाला का खर्चा निकलना शुरू हो गया। हम लोगों ने गोमूत्र अर्क बनाया, फिनाइल बनाना शुरू किया, गाय के गोबर से मंजन बनाना शुरू किया, दर्दनाशक तेल गाय के गोबर गोमूत्र से बनाया, शिरपाक विधि से हम लोगों ने बालों में लगाने का तेल बनाया। ऐसे कई सारे प्रोडक्ट हम लोगों ने बनाना शुरू किया पिछले 7-8 साल से, और हम लोग इन प्रोडक्ट्स को अभी काफी सारे लोग उसको यूज कर रहे हैं। पिछले कुछ दिनों के पहले यानी 2-3 साल के पहले मेरे दिमाग में आया कि बहुत सारे भाई बहन जो है इन प्रोडक्ट को नहीं बना पाते, क्योंकि हमारा उद्देश्य, जब हम लोगों ने देखा कि हमारी गौशाला को हम लोगों ने स्वावलंबी बना दिया, आत्मनिर्भर बना दिया, तो हम लोगों का टारगेट था कि ऐसे किसानों को जोड़ा जाए, ऐसे किसानों के पास में पहुंचा जाए, गौपालक भाइयों के पास में पहुंचा जाए, बेरोजगार भाइयों के पास में पहुंचा जाए, जो इन गाय के गोबर गोमूत्र से अपना खुद का व्यवसाय शुरू कर सकते। और आज आपको जानकर आश्चर्य होगा कि पिछले 3-4 सालों में हम लोगों ने 4000 लोगों को इसमें जोड़ दिया है। पूरे भारत में 4000 लोग हमसे जुड़कर, हमारे मार्गदर्शन में हम लोगों के साथ जुड़कर उन्होंने गाय के गोबर गोमूत्र से प्रोडक्ट बनाना शुरू कर दिया है। हर महीने हमारी गौशाला में ट्रेनिंग होती है और देश विदेश से 30 के आसपास भाई बहन आते हैं और वो 5 दिन के ट्रेनिंग में वहां रहकर गोबर गोमूत्र से प्रोडक्ट बनाना हम लोग उनको सिखाते हैं। इन प्रोडक्ट्स को बनाने के लिए हम लोगों ने कुछ मोल्ड्स बनाए। वो मोल्ड्स हम लोगों ने इसलिए बनाए क्योंकि देखा कि जब बहुत सारी गौशालाओं में धूपबत्ती बन रही है और भी प्रोडक्ट बन रहे हैं, उसको बनाने के लिए वो इंजेक्शन का यूज करते हैं, वो इंजेक्शन सिरिंज से वो अपना धूपबत्ती बनाते थे, जिसको बनाने के लिए काफी समय लगता था। कॉस्ट ऑफ प्रोडक्शन अगर किसी चीज की ज्यादा है तो आपका मार्जिन कम हो जाएगा। तो इसलिए हम लोगों ने सबसे पहला ये मोल्ड बनाया कि इस मोल्ड से आप एक समय में 16 धूपबत्ती बना सकते हैं और एक भाई बहन दिन भर में 2500 से 3000 धूपबत्ती बना सकता है इस मोल्ड से। और इसके बाद में जो धूपबत्ती बनती है इसकी फिनिशिंग बहुत अच्छी होती है। जिनके पास में मशीन है धूपबत्ती बनाने के लिए, उन लोगों ने भी हमसे यह मोल्ड मंगाया और मशीन छोड़कर उन्होंने इस मोल्ड से धूपबत्ती बनाना शुरू किया। और गोबर से धूपबत्ती बनाने का ये जो हम लोगों ने मोल्ड बनाया, इसका पहला वीडियो जब हम लोगों ने यूट्यूब पर डाला तो अभी तक 8 लाख के आसपास लोगों ने उसे देखा, हजारों भाई बहनों ने हमसे संपर्क किया और काफी खुश हुए। तब मुझे ये समझ में आया, मैं और भाग्यश्री बैठकर बात कर रहे थे कि इस फील्ड में काम करने की बहुत जरूरत है। अगर हम लोगों को गाय को स्वावलंबी बनाना है, गौपालकों को स्वावलंबी बनाना है, किसान को अगर स्वावलंबी बनाना है तो इस क्षेत्र में बहुत काम करना पड़ेगा। शुरुआत हम लोगों की धूपबत्ती से हुई थी, धूपबत्ती का साचा बनाने से लेकर, और आज हमारे पास में 35 से 40 ऐसे साचे हम लोगों ने बनाए, मोल्ड बनाए, जिससे किसान भाई, गांव में बैठा है किसान भाई, गौपालक भाई अपने यहां प्रोडक्ट बना सकता है। और वो प्रोडक्ट मैं आपको दिखाऊंगा आगे, तो आपको आश्चर्य होगा कि इतने सारे प्रोडक्ट हम लोग घर बैठे बना सकते हैं। शहरों में रहने वाले लोग हो चाहे गांव में रहने वाले लोग हो, घर बैठे ये सब प्रोडक्ट बना सकते हैं। सबसे उसके बाद में जो हम लोगों ने दूसरा मोल्ड बनाया, धूपबत्ती बनाने के बाद में इस धूपबत्ती को रखने के लिए स्टैंड की प्रॉब्लम आती थी, क्योंकि आधा इंच की जो गाय के गोबर से बनी हुई धूपबत्ती है, क्योंकि ये धूपबत्ती मोटी बनती है, इसमें हम लोग केमिकल का यूज नहीं करते, बाइंडिंग एजेंट हम लोगों का नेचुरल होता है, और अगर इसमें हम लोग किसी प्रकार का सेंट या परफ्यूम नहीं डालते हैं तो ये जो धूपबत्ती है ये मोटी होती है, आधा इंच की होती है। तो इस धूपबत्ती के रखने के लिए फिर प्रॉब्लम आना शुरू हुई कि स्टैंड की प्रॉब्लम, और जो मार्केट में स्टैंड मिलते थे काफी महंगे होते थे। और हम लोगों को अगर आत्मनिर्भर बनाना है किसान भाइयों को, गौपालकों को, तो उसके लिए हम लोगों ने नेक्स्ट स्टेप में हम लोगों ने इसका स्टैंड बनाया। तो धूपबत्ती स्टैंड हम लोगों ने इसमें बनाया, हाँ ये धूपबत्ती स्टैंड हम लोगों ने बनाया। तो इस धूपबत्ती के स्टैंड को बनाने के बाद में हमारी धूपबत्ती का सेल और बढ़ गया, क्योंकि बहुत सारे लोग धूपबत्ती को रखते समय धूपबत्ती गिर जाती थी, लुढ़क जाती थी। तो उसके लिए हम लोगों ने स्टैंड बनाया, और स्टैंड भी जो है वो हवन कुंड के आकार का बनाया। तो हमारी आस्था का विषय है यज्ञ कुंड से जो हम लोग काफी जुड़े हुए, हम लोग उसके विज्ञान के बारे में भी जानते हैं। तो ये जो धूपबत्ती का स्टैंड हम लोगों ने बनाया, तो इससे धूपबत्ती का सेल और बढ़ गया। तो ये हम लोगों का दूसरा मोल्ड जो हम लोगों ने बनाया, और ऐसे फिर उसके बाद में हम लोगों ने शुरू कर दिया मोल्ड बनाना। ये जो तीसरा मोल्ड आपको को दिख रहा है दिया बनाने का, ये दिया बनाने का मोल्ड हम लोगों ने बनाया। घर बैठे कोई भी भाई बहन इस मोल्ड की सहायता से आप दिन में 600-700 दिए बना सकते हैं। कलर कैसे किया जाता है वो भी इसमें, जैसे आप कलर किए हुए दिए आपको दिख रहे हैं। एक दिया जो है वो इस बार कलर किया हुआ 5 रुपए में बिका। आपको आश्चर्य होगा, इस बार
हमसे 2-3 सरकारों ने मिलकर, छत्तीसगढ़ गवर्नमेंट ने मिलकर, मध्य प्रदेश गवर्नमेंट ने मिलकर, हम लोगों ने उनको टेक्निकल कंसल्टेंसी दिए, मोल्ड दिए, प्रीमिक्स दिए, करोड़ों की संख्या में दिए और सारे आर्टिकल बेचे, जिसमें आगे मैं आपको सीईओ जो है हमारे आईएएस ऑफिसर गौरव सिंह जी, उनका इंटरव्यू भी दिखाऊंगा कि जो रायपुर के उन्होंने सक्सेस स्टोरी में बताया कि किस तरीके से गांव की महिलाओं का जीवन स्तर सुधरा इन प्रोडक्ट को बनाने के बाद में, वो आगे इंटरव्यू में आपको दिखाऊंगा। तो इस प्रकार से ये दिया वगैरह बनाया। तीसरा, हम लोगों ने अग्निहोत्र करने के लिए जो हवन कुंड और दिए का था उसका कॉम्बिनेशन करके इस प्रकार से अग्निहोत्र का बनाया। सुबह शाम बहुत से भाई बहन अग्निहोत्र करते हैं, अग्निहोत्र कृषि में भी काफी फायदेमंद है, तो आप इस तरीके से इसमें अग्निहोत्र भी कर सकते हैं। उसके लिए हम लोगों ने यह अग्निहोत्र का कुंड बनाया। इसको बनाने के भी मोल्ड हम लोगों ने बनाए, ट्रेनिंग में सिखाते हैं। साम्रानी कप बनाने की मशीन काफी महंगी आती है, लाखों रुपए की मशीन आती है। और जैसे आप लोगों ने, जैसे बाबा रामदेव का भी साम्रानी कप आता है, शायद 120 रुपए के 9 या कुछ 10 आते हैं। तो आप उस प्रकार से साम्रानी कप जो है इस मोल्ड से बना सकते हैं। घर बैठे 700-800 साम्रानी कप बना सकते हैं और एक कप 10 रुपए के आसपास बिकता है। तो आप सोच सकते हैं कि किसान भाइयों को इससे कितनी इनकम हो सकती है। तो इस प्रकार से साम्रानी कप आप घर बैठे बना सकते हैं। ये देखिए शुभ लाभ। अभी देखिए शुभ लाभ जो है ये दिवाली के समय में, जैसे हम लोग कैश काउंटर में गल्ले के ऊपर भाई बहन जैसे अपना ऑफिस में, दुकानों में लगाते हैं, तो इन गोबर से बने उत्पादों का बड़ा महत्व है, क्योंकि गोमय वस्ते लक्ष्मी हमारे शास्त्रों में लिखा है। और जब गोबर से बने हुए शुभ लाभ इस प्रकार से अगर हम लोग गल्ले के ऊपर, कैश काउंटर के ऊपर रखते हैं तो गौ माता की और लक्ष्मी माता की कृपा अपने आप बरसेगी, क्योंकि शास्त्रों में इसका प्रमाण है। तो इस प्रकार से शुभ लाभ अलग अलग कलर किए हुए आप घर बैठे बना सकते हैं। ये बड़े वाले शुभ लाभ दरवाजे के दोनों तरफ लगाने के लिए, ये गाय के गोबर से बने हुए प्रोडक्ट है। ये सारे के सारे प्रोडक्ट की खासियत है कि ये गाय के गोबर से बने हुए हैं। ये हम लोगों ने जो मोल्ड बताया था कि कंडे बनाने का जो साचा है, इसमें ये ओम और स्वस्तिक आप इस प्रकार से बना सकते हैं। राखियां, गाय के गोबर से इस बार राखियां बनाई, लाखों की संख्या में राखियां इस बार हमारी संस्था के माध्यम से लोगों को हम लोगों ने ऑर्डर दिलवाए। और आप सभी लोगों को एक बात बता दूं कि हम लोग कोई भी प्रोडक्ट नहीं बनाते हैं। आज 4000 लोगों का नेटवर्क हमारे साथ में है, मगर हम लोग कोई भी प्रोडक्ट नहीं बनाते हैं। हम लोगों के पास में जो ऑर्डर आते हैं, हम लोग जो हमसे जुड़े हुए किसान भाई है, गौपालक भाई है, उनको ऑर्डर दे देते हैं और वो डायरेक्ट कस्टमर को भेजते हैं। हम लोग डायरेक्ट नंबर दे देते हैं, उनका पता दे देते हैं, वो डायरेक्ट उनको भेजते हैं। हमारा बीच में किसी प्रकार का कोई कमीशन नहीं होता है, क्योंकि हमारा उद्देश्य है कि गौमाता की रक्षा हो, लोगों का रोजगार चले, लोगों का घर खर्चा चले। इसके लिए हम लोग डायरेक्ट ऑर्डर दे देते हैं, चाहे दिए के ऑर्डर हो, चाहे धूपबत्ती के ऑर्डर हो। तो इस प्रकार से जो है राखियां बनाने के मोल्ड हम लोगों ने बनाए। राखियां आप बनाकर बेच सकते हैं। इस बार दिवाली में, अपना रक्षाबंधन में काफी लोगों ने राखियां खुद बनाकर बेची। ये तीसरा, ओम श्रीम स्वस्तिक, जैसे घर में आप सजाने के लिए ओम श्रीम स्वस्तिक का इस्तेमाल कर सकते हैं। और इसका एक सबसे बड़ा जो सेलिंग स्टोरी ये है कि गोबर में रेडिएशन को सोखने की अद्भुत क्षमता होती है, एंटी रेडिएशन प्रॉपर्टीज होती है। गोबर का अपना डीएनए डैमेज हो जाता है, मगर हम लोगों के डीएनए को डैमेज होने से बचाता है। तो रेडिएशन को सोखने की अद्भुत क्षमता गोबर के अंदर होती है। इलेक्ट्रोमैग्नेटिक फील्ड को गोबर सोख लेता है। अब जो लोग शहरों में रहते हैं, उन लोगों के पास में गोबर तो होता नहीं पुताई करने के लिए, ठीक है, तो वहां पर क्या किया जाए, इच्छा तो होती है कि हम लोग गोबर की पुताई करें घर में, मगर गोबर अवेलेबल नहीं होता है। तो उस समय ये जो बने हुए छोटे छोटे आर्टिकल्स है ओम श्री स्वस्तिक, इससे लोगों ने अपना घर सजाना शुरू कर दिया, पूरी की पूरी दीवार सजाना शुरू कर दिया, चाहे घर हो चाहे ऑफिस हो। तो इससे क्या हुआ कि उससे हम लोगों को इनकम आना शुरू हो गई, उससे ऑर्डर आना शुरू हो गए। एक एक घर से 20-20, 30 हजार के ऑर्डर मिलना शुरू हो गए और हमारे किसान भाइयों की इससे इनकम बनना शुरू हो गई। तो इस प्रकार से आप अलग अलग कलर करके इस प्रकार से ओम श्री स्वस्तिक बना सकते हैं। ये किचन हम लोगों ने बनाए गाय के गणेश जी के। ये हम लोगों ने राखी में भी इस्तेमाल होता है इसका। आप घर में दरवाजे में आप इसको लगा सकते हैं, छोटे से किचन आप बना सकते हैं। इस प्रकार से ये गणेश जी, ये छोटे गणेश जी कार के डैशबोर्ड में रखने के लिए। अभी हम लोगों ने रायपुर में ट्रेनिंग दी थी, तो वहां के जो मुख्यमंत्री भूपेश बघेल जी, उनकी कार में आपको ये देखने के लिए मिलेंगे, कार में लटकाने वाले हैंगिंग के वो जो गणेश जी है, वो भी डैशबोर्ड में आपको ये गणेश जी देखने के लिए मिल जाएंगे। और उनके यहाँ आप ऑफिस में जाएंगे तो गोबर से बनी हुई नेम प्लेट है, जो हम लोगों ने वहां पर ट्रेनिंग में सिखाई थी, वो गोबर की नेम प्लेट भी उनके सामने आपको देखने को मिलेगा। और मोबाइल स्टैंड, एंटी रेडिएशन मोबाइल स्टैंड भी उनके ऑफिस में देखने को मिलेगा। तो इस प्रकार से जब राजनीतिक तंत्र और जो हमारा प्रशासनिक तंत्र अगर इसमें मिलकर काम करे, तो वो दिन दूर नहीं जब हमारे किसान भाइयों की इनकम बढ़ जाएगी। ये हम लोगों ने लक्ष्मी जी के दिवाली के समय में गोबर से बने हुए लक्ष्मी जी और गणेश जी की फ्रेम बना कर दी। जैसे हम लोग फोटो वगैरह बेचते हैं, तो ये भी गोबर से बनी हुई है। शास्त्रों में गोबर से बने हुए लक्ष्मी गणेश जी का बड़ा महत्व है, क्योंकि गोमय वस्ते लक्ष्मी हमारे शास्त्रों में ही लिखा हुआ है। ये गणेश जी जो है इतने बड़े हैं, 9 इंच के हैं, और दिखने में आप देखिए कितने सुंदर है, ये पूरे गोबर से बने हुए हैं। और आपको ये जानकर आश्चर्य होगा कि इस बार हजारों की संख्या में गोबर से बने हुए गणेश जी बेचे लोगों ने।
और काफी अच्छा मुनाफा उन लोगों ने कमाया। ये जितने भी आर्टिकल्स मैंने आपको दिखाए, इसको बनाने के लिए नाम मात्र खर्चा आता है, क्योंकि गोबर तो आपका ही है और मोल्ड एक बार लेने के बाद में आप सारे प्रोडक्ट बना सकते हैं। ये गणेश जी कलर किए हुए अलग अलग कलर के, क्योंकि कलर का सबसे बड़ा उसमें रोल होता है। तो 500 से लेकर 1000 रुपए तक एक गणेश जी बिके, जिसका मैन्युफैक्चरिंग कॉस्ट हार्डली 50 रुपए होगा। और इस बार जैसे बहुत सारे सरकारों ने पीओपी के गणेश जी बैन कर दिए, और महाराष्ट्र सरकार भी अगले साल पीओपी के गणेश जी को बैन करने जा रही है, तो आपको अभी से इसके लिए तैयारी शुरू कर देनी चाहिए। अभी से आपको गणेश मिट्टी और गोबर से बने हुए गणेश जी का प्रोडक्शन आपने शुरू कर देना चाहिए, क्योंकि बारिश के दिनों में आप प्रोडक्शन नहीं कर सकते। ये नेम प्लेट, ये गाय के गोबर से बनी हुई नेम प्लेट है, आप सोच भी नहीं सकते कि इतनी सुंदर नेम प्लेट। इसमें जो अक्षर का उपयोग हुआ है, जो फोंट है, ये भी सब गोबर से बने हुए हैं। और जो सजावट का सामान, उसमें जो मोती लगाए हुए, फूल लगाए, गणेश जी की मूर्ति और सजावट का सामान, ये सब का सब पूरा गोबर से बना हुआ है। तो ये कृष्ण भगवान और गौमाता की मूर्ति आप देख सकते हैं, ये भी पूरी गोबर से बनी हुई है। कलर करने के बाद में बहुत सुंदर आप इसको देख सकते हैं। कितना ट्रेनिंग हम लोग, जैसे मैंने आपको पहले बताया कि हम लोग ट्रेनिंग देते हैं, हर महीने हमारे यहाँ गौशाला में ट्रेनिंग होती है। ये जितने भी प्रोडक्ट आपने देखे यहाँ पर, ये सब प्रोडक्ट बनाने की आपको ट्रेनिंग दी जाती है। प्रैक्टिकली आप वहाँ पर सारे के सारे प्रोडक्ट बना सकते हैं। मैं और मेरी धर्मपत्नी, हम दोनों 5 दिन वहाँ होते हैं। सुबह 8 बजे से लेकर रात को 10 बजे तक हमारी गौशाला में ट्रेनिंग चलती है सौसर में। और आपको जानकर आश्चर्य होगा कि बड़े बड़े अधिकारी, रिटायर आईएएस, क्लास 1 ऑफिसर्स, प्रोफेसर्स, लेक्चरर्स, बड़े बड़े लोग आते हैं वहाँ पर, और सब नीचे बैठ के गोबर गोमूत्र में ऐसा स्नान किए हुए जैसे पाउडर उड़ रहा है, सब बना रहे हैं। बड़े बड़े एनजीओ के लोग आ रहे हैं। और आपको जानकर आश्चर्य होगा, एक बात बता दूं मैं आप लोगों को, कि आने वाला जो समय है वो देसी गाय के गोबर गोमूत्र का ही है। एक बात याद रखना, क्योंकि बहुत सारे देशों ने गोमूत्र के ऊपर रिसर्च करना शुरू कर दिया है। बड़े बड़े देश हजारों करोड़ रुपए गोमूत्र के ऊपर शोध करने में अपना उसमें खर्च कर रहे हैं। बहुत सारे पेटेंट भी लोग कैंसर के लिए और मेडिसिन के लिए गोमूत्र का ले चुके हैं। और हम लोगों के लिए शर्म की बात है कि जिस देश से गौमाता निकली, जो हमारी इंडियन ब्रीड की, जो इंडिजिनियस काऊ है, भारतीय देसी नस्ल की, उसके ऊपर हमारे यहाँ काम नहीं हो रहा है। हम लोग देसी जर्सी गाय के ऊपर काम कर रहे हैं, और विदेशों में हमारे यहाँ की देसी नस्ल के गाय के ऊपर काम हो रहा है। तो ये हमारे लिए एक बहुत शर्म की बात है। ये मुख्यमंत्री जो भूपेश बघेल जी है, जिनके हाथ में आपको नेम प्लेट दिख रही है, वो अशोक गहलोत जी जो आए थे, राजस्थान के मुख्यमंत्री, उनको उन्होंने गिफ्ट किए। ये गोबर से बनी हुई है, जो हम लोगों ने ट्रेनिंग में सिखाया था। ये इंटरव्यू है जो अपना वहां पर देखिए किस प्रकार से गाय के गोबर से सब पाउडर बना के प्रोडक्ट्स बना रहे हैं। ये आपको अभी देखने को यहाँ मिल रहा है। आवाज नहीं है क्या? आवाज बढ़ा दीजिए। ये आप 1 मिनट का वीडियो है। ये देखिए इस प्रकार से सब महिलाएं गोबर से बने हुए उत्पाद बना रहे हैं। ये दिए बना रहे हैं। लाखों की संख्या में इस बार रायपुर छत्तीसगढ़ गवर्नमेंट ने इसको बना के बेचा। कलर करना भी हम लोगों ने उनको सिखाया था। ट्रेनिंग हुई थी वहाँ पर 2 दिन की, और पूरे छत्तीसगढ़ में अभी तक कम से कम सैकड़ों ट्रेनिंग कैंप ऑर्गेनाइज करवाए थे। और ये सारे प्रोडक्ट आप देख सकते हैं। संयोग से अभी दिवाली थी, ये वहाँ के सीईओ है आईएएस गौरव सिंह। इसको लेकर हमने गोबर के दीपकों पर काम किया। और जैसे जिस गोठान में आप खड़े हैं, जहाँ पर आप देख रहे हैं, यहाँ पर अभी पिछले 1 महीने में काम हुआ है, और प्रतिदिन 10,000 से 12,000, 15,000 दीपक और अन्य जो गोबर के उत्पाद हैं वो बन रहे हैं। और लगातार यहाँ की महिलाओं की आजीविका बढ़ रही है। जहाँ तक मैं जानता हूँ, लगभग 50 महिलाएं पिछले 20 दिन से प्रतिदिन 300, 400, 500 दीपक बना रही हैं, और हर दीपक पर लगभग प्रति दीपक 1 रुपए का उनको लाभ की स्थिति है। ऐसी स्थिति में बहुत आराम से हर महिला 200 से 300 रुपए कमा रही है। ये गोबर का पाउडर बनाने की मशीनें जो हम लोगों ने वहाँ पर भेजी थी, ये गणेश जी की मूर्तियाँ देख सकते हैं आप, गोबर से बनाई है। तो ये सिर्फ रायपुर की बात है। रायपुर में जो रायपुर के सीईओ, उनका आपने इंटरव्यू सुना। छत्तीसगढ़ के सभी जिले में काम शुरू हो चुका है, और काफ़ी अच्छा वहाँ की महिलाएं अर्निंग कर रही है। मेरा कहने का मतलब ये है किसान भाइयों कि हम लोग कृषि के ऊपर तो निर्भर है ही, मगर उसके साथ में जब तक हम लोग कुछ नया नहीं करेंगे तब तक हमारी आमदनी नहीं बढ़ सकती है। ये वहाँ पर जो ट्रेनिंग हुई थी, ये वहाँ का नज़ारा है, आप देख सकते हैं फोटो में। और पूरे भारतवर्ष में ट्रेनिंग देने के लिए सभी सरकारों, यानी सभी स्टेट में, ऑलमोस्ट सभी स्टेट में मैं जा चुका हूं, और वहां पर हम लोगों ने पूरा ट्रेनिंग दिया लोगों को, चाहे आदिवासी महिलाएं हो, चाहे शहरों में रहने वाली महिला हो। अभी इंदौर में हम लोगों ने कैंप किया था, जिसमें शहरों की महिलाएं आई थी, और काफ़ी अच्छा लोगों का रिस्पॉन्स मिल रहा है। और गोबर में अद्भुत क्षमता है हर चीज़ की। और आने वाले दिनों में आपको मैं बता देना चाहता हूँ कि गोबर का वैल्यू बहुत बढ़ जाएगा, देसी गाय के गोबर का। आगे आने वाले दिनों में जिस प्रकार से गाय को चराने के लिए हम लोग आदमी रखते हैं, गोबर को पकड़ने के लिए आदमी रखेंगे। गाय चरने के लिए जा रही है, एक आदमी गोबर उठाने के लिए रखेगा। वो दिन आने वाला है, आप ध्यान में रखना, क्योंकि हम लोग जानते नहीं है। हम लोगों के पास में चीजें जब बन के आती है तब पता चलता है कि अरे अरे तो हमारे यहाँ से गया हुआ है।
हमारे यहाँ देसी नस्ल की गाय बहुत कम बची है और विदेशों में देसी नस्ल की गायों के ऊपर काम शुरू हो चुका है। वो लोग जो है लाखों रुपए में गाय को बेच रहे हैं और मुनाफा बना रहे हैं। हमारे यहाँ की देसी नस्ल की दूध गाय का जो दूध है वो A2 मिल्क के नाम पे कई महंगा विदेशों में बिक रहा है, और जो देसी जर्सी और होल्स्टेन गाय का दूध है उसको कोई फ्री में पूछने को तैयार नहीं विदेशों में। और षड्यंत्र के तहत हमारे यहाँ पूरी की पूरी देसी जर्सी गाय है और हमारे यहाँ की देसी नस्ल की गायों को खत्म किया गया। तो आने वाले दिनों में देसी गाय अगर आपके पास में है तो समझ लीजिए कि आप बहुत बड़े धनवान आदमी हैं। आने वाला समय जो है वो देसी गाय का मार्केट में बहुत डिमांड बढ़ने वाला है, क्योंकि पिछले 3 साल से हम लोगों ने जो गोबर के बनाए हुए प्रोडक्ट के ऊपर काम शुरू किया, तो उससे हमको समझ में आ गया कि विदेशों में भी बहुत डिमांड है। अभी अमेरिका से हम लोगों को विदेशों से भी ऑर्डर आते हैं। अभी इंटरनेशनल कॉन्फ्रेंस हुआ था जिसमें ये कलकत्ता का ट्रेनिंग है, ये पूरे अभी आपको मैं दिखाता हूँ, ये सब बने हुए आर्टिकल्स हैं। ये पूरे देश में जितने भी न्यूज़पेपर है, चाहे साउथ का हो चाहे नॉर्थ का हो, हर जगह गोबर के बने हुए दीपकों ने तहलका मचा दिया। आप देख सकते हैं ये पूरे पूरे गोबर के बने हुए आर्टिकल्स आप देख सकते हैं। ये सभी राज्यों के जो है कृषि मंत्री और राधाकृष्णन जी और केंद्रीय कृषि मंत्री, इनके साथ में हम लोग स्टॉल में जैसे बनाना सिखाए, तो वो सभी लोग मध्य प्रदेश के MSME के सेक्रेटरी जो यहाँ पर नागपुर में आए थे होटल प्राइड में, तब उन्होंने मुझे बुलाया था, तब हमने काफ़ी देर तक बात की थी और सभी के सामने मुझे प्रोजेक्ट रखने के लिए उन्होंने बोला था, और काफ़ी वो इस काम को उन्होंने सराहना की। और आगे ये वारंगल म्यूनसिपल कॉर्पोरेशन के सेक्रेटरी है और इन्होंने वहाँ पर गोबर से बनने वाली दुब्बत्ती का ट्रेनिंग करवाया था और उन्होंने बहुत बड़ा काम वहाँ पर शुरू कर दिया है। गोबर से और फूलों से वहाँ पर सब आर्टिकल्स, ये सब मूर्तियाँ वगैरह सब बनना शुरू हो गया है। ये अंतर्राष्ट्रीय मंच पर इंटरनेशनल कॉन्फ्रेंस हुआ था, जहां पर भाग्यश्री ने हमारी संस्था को रिप्रेजेंट किया था और देश विदेश से आए हुए जो वैज्ञानिक है, एंटरप्रेन्योर हैं, उन्होंने इस प्रोजेक्ट को काफी सराहा और विदेशों से भी काफी डिमांड इसकी आने लगी है। तो अभी हम लोग क्या कर रहे हैं कि हम लोग जो किसान भाई है उनका ग्रुप्स तैयार कर रहे हैं, क्योंकि जो ऑर्डर आते हैं विदेशों से काफी बड़ी संख्या में आते हैं और हम लोग कोई प्रोडक्ट बनाते नहीं, तो आप लोगों से लेकर जो किसान भाई हमसे जुड़े हुए 4000 लोगों का नेटवर्क है, उनसे लेकर हम लोग कुछ ऐसा तंत्र खड़ा करें ताकि जो है विदेशों में भी हमारा जो बना हुआ गोबर से बना हुआ प्रोडक्ट है वो जाए और ज्यादा से ज्यादा किसान भाइयों की इनकम कैसे हो, इसके ऊपर हमारा फोकस है। और हमारे प्रेरणा डॉक्टर साहब ने, जवाहर साहब ने मुझे पूछा था कि आपके दिमाग में ये कैसे आया कि अपना जॉब छोड़कर आप इस क्षेत्र में कैसे आए, तो इसका आपको उत्तर देने के लिए आप इनसे मिलिए। हमारे गुरुदेव हैं अखिल विश्व गायत्री परिवार के संस्थापक पंडित श्रीराम शर्मा आचार्य जी। 98 में जब मैं स्कूल में था, उस समय मैंने इनका एक लिखी हुई एक बुक पढ़ी थी, तो उस समय काफ़ी प्रभावित था। उसी समय से मुझे इस क्षेत्र में कुछ करने की इच्छा थी कि क्योंकि हमारे जो गुरुदेव हैं इन्होंने 24 साल जो है 24 लाख गायत्री महामंत्र के पुरस्चरण किए, और आपको जानकर आश्चर्य होगा कि इन्होंने जो भोजन लिया था वो गाय को जौ खिलाते थे और गोबर से जो जौ निकलता था उसको धोकर सुखाकर उसका आटा बनाकर छाछ के साथ में 24 साल तक इन्होंने ग्रहण किया। और इनको जो आदेश है उनके गुरु ने दिया था कि इस प्रकार से अगर आप साधना करते हैं तो ही आपकी गायत्री जो है वो सक्सेसफुल होगी। के अंदर काफी विज्ञान है। अगर हम लोग देखें तो जितने भी देवी देवता है हम लोग अभी देखते हैं, जैसे भगवान रामकृष्ण द्वापर युग त्रेता युग में आए, मगर गौ माता जो है सतयुग से गौ माता का विज्ञान लोगों को समझ में आता था, इसलिए सभी ऋषि मुनियों के आश्रम में गौ माता जरूर होती थी। इसलिए गौ माता को चलता फिरता जो है वो देवालय बोला जाता है। भगवान कृष्ण ने भागवत में कहा है कि मुझे अगर कहीं ढूंढना है तो गौ माता के अंदर ढूंढना, मेरे प्राण गायों के अंदर बसते हैं, मैं गायों के अंदर रमता हूं। तो इस प्रकार से गौ माता का बहुत बड़ा विज्ञान है, आध्यात्म है, विज्ञान है, सभी कुछ भरा पड़ा हुआ है गौ माता के अंदर। और ये मेरा यूट्यूब चैनल है स्वानंद गो विज्ञान। मेरा संपर्क नंबर इसमें दिया हुआ है, ये दोनों व्हाट्सएप नंबर भी है, कॉलिंग नंबर भी है, आप नोट कर लीजिए या फोटो ले लीजिए। तो आपको अगर संपर्क करना है तो मुझे संपर्क कर सकते हैं। और मैं आप सभी लोगों को बहुत बहुत धन्यवाद देता हूं कि आपने मुझे सुना। और साथ में मैं एग्रोविजन के जो हमारे डॉक्टर महेश जवारी सर हैं उनको भी बहुत बहुत धन्यवाद देता हूं कि उन्होंने मुझे हमें यहाँ पर बुलाकर अपना सक्सेस स्टोरी रखने के लिए समय दिया। जय गौ माता, जय गोपाल। मोबाइल नंबर ये लिखा हुआ है, ये दोनों मेरे मोबाइल नंबर हैं। हाँ, ये ऊपर लिखे हुए नंबर है 9930 और 7879, ये व्हाट्सअप नंबर भी है और कॉलिंग नंबर भी है। दोनों नंबर पे आप कॉल कर सकते हैं, व्हाट्सअप कर सकते हैं। मेरा नंबर 24 आवर्स चालू रहता है, आप कभी भी फ़ोन कर सकते हैं। मगर कभी अगर किसी क्लास में या ट्रेनिंग या वर्कशॉप में रहा तो मैं फ़ोन नहीं उठा पाऊंगा, तो व्हाट्सअप कभी भी कर सकते हैं। रात को मैं ऑनलाइन आता हूं तो आपको उसका रिप्लाई मिल जाएगा। ठीक है, धन्यवाद। धन्यवाद डॉक्टर भाग्यश्री भकने मॅडम आणि डॉक्टर जितेंद्र भकने सर यांनी आपल्या शेतकरी बंधूंना
शेणापासून कोणती उत्पादने बनवता येतील आणि त्यापासून आपल्याला फायदा कसा मिळवता येईल याच्याबद्दल मार्गदर्शन केलं. आपण पारंपरिक पद्धतीने शेती करत आहोत, पशुसंगोपन करत आहोत, पण त्याला नाविन्यतेची जोड देणं गरजेचं आहे. तर त्याबद्दल सरांनी आपल्याला सांगितलं की शेणापासून विविध उत्पादने सरांनी सांगितली. राखी असेल, शुभलाभसारखे किंवा धूपकांडी किंवा गौरी, स्वस्तिक, ओम, श्री, किचेन, नेमप्लेट, मोबाईल स्टँड, आपले देवी देवतांचे सरस्वती, गणेशजी असतील, यांचे विविध प्रकारचे मोल्ड्स कसे बनवता येतील हे सरांनी सांगितलं. धन्यवाद सर. तर आपण सुद्धा याच्यापासून नाविन्यतेचे जे हे प्रयोग आहेत ते आत्मसात निश्चितच करतील अशी मला आशा आहे. याच्यानंतर आपण पुढच्या यशोगाथेकडे वळणार आहोत. मी यानंतर बोलण्यासाठी आमंत्रित करतो सर्वांसमोर श्री अंकुश झंझाट यांना. हे मुक्काम पोस्ट माहुली चोर, तालुका नायगाव, खंडेश्वर, जिल्हा अमरावती येथून आले आहेत. ते आपल्याला लिंबू शेती याच्याबद्दल त्यांनी आपलं मार्गदर्शन करतील. सर. धन्यवाद सर. माझा परिचय, मी अंकुश कृष्णराव झंझाट, मुक्काम पोस्ट माहुली चोर, तालुका नांदगाव, खंडेश्वर, जिल्हा अमरावती. मला फारसं काही बोलता नाही येत, पण बोलण्याचा प्रयत्न करतो, मला माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो. माझ्याकडे वडिलोपार्जित शेती आहे. त्याच्यामध्ये 11 एकर माझ्याकडे शेती आहे. वडिलापासनं लिंबूची लागवड केलेली आहे आणि त्याच्यानंतर मी माझ्या जवळपास 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी शेती पाहत आहे. त्याच्यामध्ये मी कागदी लिंबूची लागवड केलेली आहे. आधी लिंबूची ते साधी व्हेरायटी होती आणि आता कागदी लिंबूची व्हेरायटीची लागवड केलेली आहे. त्याच्यामध्ये माझ्याकडे 1000 झाडं आहे. 1000 झाडामध्ये माझं 18 बाय 18वर लागवड आहे लिंबूची आणि माझी काळी जमीन आहे. त्याच्यामध्ये मध्यम जमीन पण चालतात आणि चांगली सुपीक जमीन पण चालतात. त्याच्यामध्ये माझी काळी जमीन आहे. त्याच्यामध्ये माझं 1000 झाडं आहे आणि मी हस्तबहारावर जास्त हे करतो, कारण हस्तबहार हा मार्च एप्रिल महिन्यामध्ये येतो, उन्हाळ्यामध्ये. त्याच्यामुळे त्याला मागणी खूप राहतात. याच्या आधी माझे लिंबू आहे ते व्यापाराला विकत होतो. त्याच्यामध्ये मला 15 किलोचा एक कट्टा असतो, सिमेंटच्या कट्ट्यामध्ये भरतो मी. तो मला 200 ते 250 रुपये कट्टा जात होता. त्याच्यानंतर मला शेतीला परवडत नव्हतं. त्यानंतर मी असं काही मार्गदर्शनामुळे, कोणाच्या मार्गदर्शनाखाली मी प्रयत्न केला की आपल्याला जास्त भाव कसे मिळेल लिंबूला. त्यामध्ये मी व्यापाराला विकत होतो. व्यापारी माझे लिंबू 50%मध्येच घेत होते. मग मला असं वाटलं की आपण मेहनत करत आहे आणि त्या 50% ते व्यापारीच कमावत आहे. मग आपल्याला 50% त्याच्यामध्ये 40% आपल्याला खर्च आहे, मग आपल्याला 10% उरत आहे. त्याच्यामुळं आमचा जो ग्रुप आहे, एक सर्व नवीन ग्रुप आहे, त्यांच्याकडे ज्याची शेती आहे, कोणाकडे 100 झाडं आहे, कोणाकडे 500 झाडं आहे, कोणाकडे 1000 झाडं आहे. त्याच्यामध्ये आम्ही ठरवलं की आपण लिंबू स्वतः विकायचे. त्यामध्ये आम्ही सर्वप्रथम नागपूरला मार्केटिंग केलं. जो आज आमचा लिंबू 15 किलो 200 रुपयाला जात होतो, तो आमचा 600-700 रुपयाला जात आहे. त्याच्यानंतर मग हळूहळू आम्हाला मागणी वाढत गेली. त्याच्यामध्ये नंतर आम्हाला जबलपूरचं मार्केट मिळालं. जबलपूरला आम्हाला 800-900 रुपये भाव मिळत गेले. असंच थोडं चालत गेलं. त्याच्यानंतर आम्हाला दिल्लीवरून मागणी आली लिंबूची. त्याच्यामध्ये आता आमचं दिल्लीला चालू आहे. दिल्लीला असं चालू आहे, आमच्या गावावरून डायरेक्ट गाडी भरतात 1000 कट्ट्याची आणि 1100 कट्ट्याची. आम्ही त्याच्यामध्ये व्यापाऱ्यांचा माल राहतो आणि आमचासुद्धा माल राहतो. आम्हाला दिल्लीला चांगले रेट मिळत असल्यामुळे आम्ही दिल्लीलाच त्यांचं विकायचं हे केलेलं आहे. आज 40 ते 50 रुपये किलो आमची लिंबू जात आहे. आता सध्या रेट कमी आहे, आता 40-30 रुपयेच आहे. पण उन्हाळ्यामध्ये आमचे 100, 110, 120 रुपये किलो. त्याच्या आधी आम्हाला 20 ते 25 रुपये रेट मिळत होते. आणि मी आता ते ठरवल्यामुळं माझं उत्पन्न वाढलेलं आहे. माझ्याकडे 1000च झाडं आहे. 1000 झाडामध्ये मी यावर्षी 8 ते 10 लाख रुपयाचं उत्पन्न, निव्वळ उत्पन्न घेतलं. माझं 13 लाख रुपयाचं उत्पन्न झालेलं आहे. मला सर्व खर्च जाता मला 10 लाख रुपये उरते अशी माझी आशा आहे. काही तोडायची आहे, पण 10 ते 13 लाख रुपयाचं माझं उत्पन्न यावर्षी 100% आहे. त्याच्यामुळे माझा 2-2.5 लाख रुपये किंवा 3 लाख रुपये खर्च होतो. बाकीचा मला निवड नफाच होत आहे 8-10 लाख रुपये. मागच्या वर्षी हेच कंडिशन मी व्यापाराला विकला होता, तर मला 5 ते 6 लाख रुपयात खुश राहावं लागत होतं. आता मी ही युक्ती लावल्यामुळं आम्ही सगळ्यांचं सहकार्य मिळालं, आमच्या मार्गदर्शनामुळं, कोणाच्या सर्वांच्या. त्याच्यामुळे मी 3 ते 4 लाख रुपये वाढवू शकलो उत्पन्न. याच्यानंतर आता माझ्याकडे पावसाळ्यामध्ये लिंबू खराब होतात झाडाखाली, कारण पावसाळ्यामध्ये रेट नसतो. रेट नसल्यामुळे यावर्षी मी ठरवलं आहे त्या लिंबूचे आता याच्या आधी आम्हाला रोप आणायचे होते ते एक तर अमरावतीला PKV आहे, अकोल्याला PKV आहे आणि किंवा NRC आहे नागपूरला, इथून आणत होतो.
त्याची एका झाडाची एका रोपाची किंमत होती 40 ते 50 रुपये. मग आम्ही म्हटलं आपण लिंबू सडत आहे आपल्या झाडाखाली, मग आम्ही एक सर्वांनी मिळून एक केलं की आपणच लिंबूचं रोप तयार करायचं. जे पावसाळ्यामध्ये 100-150 रुपयाला आमचा 15 किलो जात होते ते आम्ही लिंबू विकणं बंद केले आणि आम्ही सर्वत्र गोळा करून प्रत्येकाच्या शेतामध्ये सर्वांनी आम्ही यावर्षी रोप तयार करायचं ठरवलं. म्हणजे जे करून आपल्याला 100% व्हेरायटी आपल्याला आपलीच मिळेल. कारण कसं होतं, मी एकदा लिंबूचा प्लॉट लावला 100 झाडाचा, तेच जी मला आवश्यकता होती त्या लिंबूची, कागदी लिंबूची 100 झाडं आम्ही 5 वर्ष जगवले. पण 5 वर्षानंतर आम्हाला अनुभव आला की हे झाडं कागदी लिंबू नाही आहे, हे आहे न्यू सेलरकडे आम्हाला मागणी नाही आहे. त्याच्यामुळं आम्हाला मार्केटिंगला परवडलं नाही. म्हणून आम्हीच ठरवलं की आपल्याच लिंबूचं आपण रोप तयार करायचं आणि सर्वांना गावांना पण पुरवायचं आणि आपण पण लागवड करायची. त्याच्यामुळं मी आता लागवड केलेली आहे. माझ्याकडे 700 झाडं आता नवीन माझ्या स्वतःचेच आहे आणि याच्यामध्ये मला उत्पन्न आणखी वाढलं कारण मी स्वतः रोप तयार केलं आणि 100% मी माझं स्वतःचं लिंबू असल्यामुळे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो की मी 100% हे कागदी लिंबू आहे. याच्यामुळे आधी जे लावले मी, मला शाश्वता नव्हती की हे मला लिंबू हे माझं होईल की नाही होईल. 5 वर्षानंतर याचा अनुभव येतो. 5 वर्षापर्यंत आपण दुसरं त्याच्यामध्ये क्रॉप घेऊ शकतं. याला वयाच्या 5व्या वर्षी उत्पन्न सुरू होता. तर साधारणतः एका झाडाला आपण 4 ते 5 कट्टे आपल्याला 15 किलोचे हे मिळू शकतं. मग आम्ही ठरवलं की याच्यानंतर आम्हाला एक नागपूरलाच एक कंपनीवाले आले होते. त्यांनी आम्हाला मार्केटिंग डायरेक्ट आम्ही स्वतः तुमच्या शेतावरून आम्ही लिंबू विकत घेतो म्हणून आम्हाला ठरवलं. आमचं ॲग्रीमेंट पण झाला. पण त्यांचं याच्यासाठी ठरवलं होतं ते म्हणत होते 8 दिवसाने पेमेंट. पण माझं मत झालं होतं की द्यायचं, कारण आम्हाला 10 रुपये रेट जास्त मिळवते. पण जे कास्तकार आहे सोबतचे आपले शेतकरी आहे त्यांना हे मान्य नव्हतं की 8 दिवसांनी आपण पेमेंट का बरं द्यायचं. मग त्याच्यामुळं आम्ही ठरवलं की आपणच स्वतः गाडी पाठवायची. मग आता आम्ही भोपाळला पाठवत आहे. भोपाळ, रायपूर, जबलपूर उन्हाळ्यामध्ये मार्च-एप्रिलमध्ये लिंबूला खूप जास्त मागणी आहे. त्याच्यामुळं आम्हीच 200 कट्टे ते 300 कट्ट्याची गाडी आम्ही स्वतः भरतो. ते चौघा मिळून आठवड्यातून आमचे 4दा ट्रिप जातो. त्याच्यामध्ये एकदा आम्ही एक शेतकरी जातो. आम्हाला तिथून संध्याकाळी इथून 6 वाजता गाडी निघाली की सकाळी तिथं 5 वाजता पोचते आणि तिथे सकाळी हरास झाला की आम्हाला 11 वाजता पेमेंट मिळते. पेमेंट एक तर आपल्याला RTGS करते ते, किंवा मग आम्हाला चेक देते किंवा कॅश देते. म्हणजे आम्हाला दुसऱ्याच दिवशी आम्हाला पेमेंट मिळून राहिलं. म्हणून आम्ही याच्यामध्ये हेच ठरवलं की असंच मार्केटिंग करायचं. आता त्याच्यामध्ये लिंबूमध्ये 3 बहार येतात, मृग, हस्त आणि आंबिया. तर आम्ही एक मृग बहार घेतो आणि आंबिया बहार घेतो. हस्त बहार घेतो. हस्त बहार हा सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये फुटतो आणि मार्च-एप्रिलमध्ये काढणीला येतो. त्याच्यामुळं आपल्याला मार्च-एप्रिल जास्त मागणी राहते. म्हणून आम्ही हस्तबहारावरच जास्त हे झाडाला सवय लावलेली आहे. त्याच्यानंतर मृगबहार हा जून-जुलैमध्ये फुटण्याचा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये येतो. त्यावेळेस झाडाला 60% लिंबू येतात मृगबहाराचे, पण त्यावेळेस रेट नाही राहत. पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये हस्तबहार 10% येतो, पण त्याला मागणी खूप राहते. म्हणून आम्ही जास्तीत जास्त भर उन्हाळ्याच्या बहाराला देतो. त्याच्यामुळं आणि आंबिया बहार जो आहे जानेवारी-फेब्रुवारीमध्ये सुरू होतो, तो 30%च येतो. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावर काहीच हे करत नाही. आम्ही मृगबहार आणि हस्तबहारच घेत राहतो आणि याला खर्च जास्त नाही आहे. म्हणून माझं असं हे म्हणणं आहे की सर्व शेतकऱ्यांना की लिंबूच्या लागवडीकडे त्यांना वळावं. ठीक आहे, धन्यवाद. मला जास्त काही माहिती जेवढी होती माझ्याकडे दिली. मला जायला वेळ होता. माझं अमरावतीला जायचं, इथून 200 किलोमीटर आहे माझं गाव. माझं नाव अंकुश कृष्णराज झोंजाट. माझा मोबाईल नंबर आहे 8766 557366. हा माझा मोबाईल नंबर आहे. मी शेतीच करतो पूर्ण वेळ आणि माझं सर्वांना नवीन जे युवक आहे यांनाही मी शेतीकडेच वळवत आहे. मला ॲग्रोव्हिजन फाउंडेशननी जे मला बोलायची संधी दिली, माझं मार्गदर्शन तुम्ही ऐकून घेतलं. फारसं काही बोललो नाही, पण तुम्हाला मी माझ्याकडे जेवढं आहे तेवढं मार्गदर्शन केलं. काही चुकी झाली असेल तर माफी करा. धन्यवाद. 87 66 55 73 66. धन्यवाद. धन्यवाद झंजाट सर.
लिंबू शेतीद्वारे कशा प्रकारे आपल्याला विक्रमी उत्पादन घेता येईल याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलं. त्यांनी काही अडचणी सांगितल्या. हा व्यवसाय करताना त्यांना काही अडचणी आल्या ते त्यांनी सांगितल्या. मुख्य म्हणजे बाजारपेठ आणि त्यानंतर नवीन रोपं त्यांना आढळली की ते आपल्याला महाग स्वरूपात भेटतात. तर याच्यावर त्यांनी मात करण्यासाठी त्यांनी काय केलं, हे आपले जे शेतकरी बांधव आहेत प्रगतिशील, ते जे आपल्या अडचणी आपल्याला समोर सांगतायत, तर त्या ज्या अडचणी त्यांनी मात कशी केली त्याच्यापासून आपल्याला शिकायचं आहे. त्यासाठीच हे आजचं चर्चासत्र आपण आयोजित केलेलं आहे. तर कालसुद्धा आपले काही वक्ते इथे होते. त्यांनी काल सांगितलं की मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितलं शेतकरी बंधूंना की शेती करतानाच आपल्या घरातील एक जण कोणतरी आपण बाजारपेठेसाठी सोडा. म्हणजे आपण सर्वजण फक्त काय करतात की फक्त शेती करतो, पण त्याच्यातून येणारं जे उत्पादन आहे तो मुद्दा थोडासा निग्लेक्टेड राहतो. तर त्याच्याकडे जर आपण लक्ष दिलं, जर बाजारपेठ काबीज केली, योग्य भाव कधी मिळेल कसा मिळेल ज्याकडे जर आपण लक्ष दिलं तर निश्चितच आपल्याला अधिकाधिक नफा मिळवता येईल. याच्यानंतर आपण पुढच्या यशोगाथेकडे वळत आहोत. तर मी आमंत्रित करतो सरांनी, जंजाळ सरांनी सांगितलं की युवा शेतकऱ्यांना त्यांनी आवाहन केलं की या शेतीमध्ये आवर्जून तुम्ही या पुढे या मेहनत करा. तर असेच आपण आता आपले पुढचे जे आपल्यासमोर आपले यशोगाथा मांडणार आहेत ते युवा शेतकरी आहेत. श्री आकाश प्रकाश जाधव, हे राहणार वरुड, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ इथून आले आहेत. गेल्या 5 वर्षापासून ते आपले शेती करत आहेत, करवंदांची शेती. त्यांच्याकडे एकूण 24 एकर शेती आहे, पैकी त्यांनी 7 एकर शेतीमध्ये ते करवंदांची लागवड करत आहेत. तर आपली यशोगाथा ते आपल्यासमोर मांडतील. सर, मंचावर उपस्थित पाहुणे तसेच आपले शेतकरी मित्र सर्वांना माझा नमस्कार. खूप काही वेळ घेणार नाही मी तुमचा, खूप वेळ झालेला आहे. तुमचा एक लहान भाऊ समजून काही जर चुकले असेल तर मला माफ करा. करवंदाची शेती ही मी 4 वर्षे झाले करतो. सर्वात प्रथम तुम्हाला सांगतो की आम्ही करवंदाची ही झाडे जंगली जात आहे, जिच्यावर कोणत्याही प्रकारचा रोग येत नाही, कोणत्याही प्रकारची आपत्ती येत नाही. सर्वात प्रथम आम्ही याचा लागवड बांधावर केला कुंपणासाठी, कारण की ही काटेरी जात आहे. करवंदाच्या 2 जाती आहेत, एक हिरवी व एक गुलाबी. जी हिरवी जात आहे तिचं मार्केट थोडं कमी आहे, आणि जे गुलाबी जात आहे तिला मार्केट खूप जास्त आहे. जसं आता तुम्हाला सांगायचं म्हणलं तर आता रामदेव बाबाचा जो प्लॅन बनणार आहे नागपूरला 500 एकरामध्ये, तो फ्रूटवरच आहे. तर त्याच्यामध्ये आपल्या करवंदाची डिमांड वाढेल मला असं वाटते. आता माझ्याजवळ 7 एकर करवंद आहेत, तर मला एकरी 1 लाख रुपये उरतात, आणि त्याला खर्च काही नाही, आणि पाणी बी खूप कमी लागते. जसं बाकी पिकाला झालं खर्च पण आहे, मेहनत पण आहे, सर्व आहे, तसं या पिकाला फक्त वर्षातून 1 वेळेस निंदन आहे. खत तर कोणत्या प्रकारचे लागत नाही, फवारणी नाही, काही नाही. फक्त उन्हाळ्यात तुम्हाला महिन्याकाठी 1 पाणी द्यावं लागते, दुसरं काही नाही. आणि एकरी हे 4 ते 5 टन करवंद होते. पहिले आम्हाला बाहेर जाऊन मार्केट करावं लागत होतं. हैदराबादला हिरवे करवंद नेऊन विकावं लागत होते. तसेच नागपूरला नाकोडा फॅक्टरी होती, नाकोडा फॅक्टरीला बी आम्ही करवंद देत होतो गुलाबी, पण ते मार्केट आता बाहेर येऊन करावं लागत होते. पण आज दलाल झाले, जे आज आमच्या बांधावर येऊन करवंद घेऊन जातात, ते पण 30 रुपये किलोनी जागेवरून करवंद घेऊन जातात. दापोली विद्यापीठ झाले, दापोली विद्यापीठमध्ये करवंदाचे ज्यूस बनवले जातात. तसेच आपण मसाला पान खातो, मसाला पानवर जे मुरब्बा लावून येतो गुलाबी कलरचा, ते पण गुलाबी करवंद आहे, ते गोड लागते. पण असं जर खातो म्हटलं तर ते आंबट आहे. तर त्याला कंपनीमध्ये नेऊन त्याच्यावर प्रक्रिया केली जाते व त्याला गोड बनवल्या जाते. तसंच करवंदाचे लोणचे बनते, चटणी बनते. हैदराबादला हिरव्या करवंद खूप चालतात, गुलाबी करवंद चालत नाही हैदराबादला. तसेच आपल्या जळगावला आता आमच्याजवळून जाग्यावरून 30 रुपये किलो करवंद घेऊन जातात. ते जळगावला फॅक्टरी आहे, मुंबईला फॅक्टरी आहे, खूप जागेवर फॅक्टरी आहेत. आज आम्ही त्या जे दलाल आहेत त्यांना विचारतो बा कुठं फॅक्टरी आहे काय आहे, तर ते आम्हाला प्रॉपर पत्ता बी देत नाहीत. एक वेळेस आता आमच्या पुसरला जे मुरब्बाचा पॅकेट आलता विकास फॅक्टरीचा जळगावचा होता, आम्ही त्यांना कॉल केला की बा आमच्याजवळ करवंद इतका माल आहे, असा आहे तसा आहे. त्यांना विचारलं तुम्ही काय भाव घेता, ते म्हणत होते की आम्ही 25 रुपये किलो घेतो.
आता हे घरून 30 रुपये किलो घेत आहे आणि हे फॅक्टरीवाला म्हणते मी 25 न घेतो. अरे आता कसं करावं म्हणलं. तर आमच्या आजोबाला आम्ही म्हणत होतो की बा आपण फॅक्टरीसोबत संवाद साधू, त्यांना विकू, पण आजोबा म्हणते सोनाराच्या हातानं कान टोचून घ्यावं म्हणते, अशी गोष्ट आहे होतं. तर ते प्रयत्न तर चालूच आहे आमचा की बाबा डायरेक्ट फॅक्टरीला भेटायचं आणि करवंद विकायचे. आज अकोल्यामध्ये केटीची मंडी आहे, तिथं हिरवे करवंद चालते, गुलाबी करवंद चालते. तिथं चांगला भाव आहे, करवंदाला 40 ते 50 रुपये किलो भाव करवंदाचा आहे. असा भाव आहे, पण तिथं जास्त चालत नाही मंडीमध्ये, कारण की खाण्यात याचा यूज जास्त होत नाही ना करवंदाचा. हे फॅक्टरीमध्ये चालते, याची शॅम्पियन बनते, सर्व म्हणजे खूप पदार्थ बनतात. मला पण माहीत नाही तेवढं काय काय बनते त्याचे. आता मी बी नवीनच आहे शेतकरी, मी काय खूप काय जुना शेतकरी नाही, मी पण नवीनच आहे. आणि माझी पहिली बारी आहे का मंचावर बोलण्याची, तेवढं मला बी नॉलेज नाही की म्हणजे याच्यापासून. पण मी याच्यामध्ये रिसर्च करणार आहे. आणि जे मुरब्बा म्हणते, जे त्याचे ॲटम बनतात 3-4 ॲटम, आमचा प्रयत्न चालू आहे की आम्ही 4-5 जण मिळून आमच्या MIDCमध्ये याचा प्लॅन टाकण्याचा विचार चालू आहे आमचा. तर जर रामदेव बाबाच्या या प्लॅन्टमध्ये जर करवंदाचं जर काही प्रॉडक्ट बनले तर आपल्याला खूप छान मार्केट मिळेल. मी तुम्हाला पहिली बार सांगितलं की करवंदाला मेंटेनन्स खूप नाही. जसं बाकी पिकाला बघितलं, कशाला असो ते कोणतं पीक असो, माझ्याजवळ ऊस पण आहे, लिंबू पण आहे, पेरू पण आहे. पेरू सरदारचा आहे, लिंबू गावरानी आहे, फणस पण आहे. प्रत्येक पिकाला खर्च आहे. लिंबूला फवारण्या आहे तर 10-12 फवारण्या, खत आहे, पाणी आहे, सर्व आहे. याला एक पाणी कमी झालं तरी काही प्रॉब्लेम नाही. ही जंगली जात आहे. आता गारपीट झाली तरी काही प्रॉब्लेम होणार नाही, कोणत्याच प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही, कोणती कीड लागणार नाही, काहीच लागणार नाही. आता काळजी म्हणजे आता जे शेतकरी लावणारे आहेत म्हणतात की बा आमच्याजवळ 3-4 एकर जमीन आहे, आम्ही करवंद काय लावणार. त्यांचं बी बरोबर. आता ही बाग करायची म्हणली तर पण त्याच्यात काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला, कारण की करवंदाची लागवड ही 3x25 किंवा 4x25 करू शकता. आणि तुम्ही त्याच्यात 3 वर्ष आंतरपीक पण घेऊ शकता. कोणतं पण पीक घेऊ शकता तुम्ही, कापूस, तूर, कोणतं बी आंतरपीक घेऊ शकता जे म्हणसाल ते. आमच्या इकडं महागाव साईडला त्यांनी करवंदाची बाग केली आणि त्याच्यामध्ये काय चंदनाची झाड लावली आहे. तर त्याच्या चंदनाची बी वाढ चांगली आहे. तर माझ्या मते करवंदाची बाग सर्वांनी करावी. सर्वांनी म्हणजे आता काय सर्व थोडी करणार आहे. आणि दुसरा प्रॉब्लेम म्हणजे तुम्हाला मार्केटचा बी प्रॉब्लेम येईल. आता तुमच्या एरियामध्ये कोण घेणार, काय घेणार. तसे आमच्याजवळ 5-6 दलाल आहेत, ते घेणार आहे जाग्यावरून. पण तुमच्या एरियात समजा आता कोणी म्हणेल की बा आम्हाला मुंबईला लावायचे आहे, तर तुम्हाला ती फॅक्टरी पाहावं लागेल, नाही तर आम्ही तुम्हाला तिथे दलाल ते उपलब्ध करून देईल, ते तुमच्या जवळून माल घेऊन जाईल जाग्यावरून. तसं पाहिलं तर करवंदाचं खूप शॉर्टेज आहे होतं. आज आमच्या वरुडमधून 40 एकर करवंद आहेत, तर जाग्यावरून आम्ही 100 टन माल देतो भरून MIDCमधून. तर दुसरी काळजी म्हणजे करवंदाची मार्केटचं तर झालंच. सर कंपाऊंडला जर झाडाचे अंतर म्हणलं तर 3 फुटावर लावावं लागेल. तुम्ही 5 फुटी लावले तरी चालेल, पण 5 फुटी लावले तर झाडाची मर होते सर. तर झाडाची मर झाल्यामुळे ते 3 फुटी लावावं लागेल. आणि आपलं बांध जे धरून आहे त्याच्या बांधाच्या अलीकडं 10 फूट अंतर घ्यावे सर, कारण की याचा अंतर 10 फूट इकडे आणि 10 फूट इकडे होते. झाड कमसे कम 12 फूट होते सर उंच, असं 20 फूट होते सर, 18 ते 20 फूट झुडूपच होते सर. आणि याला कोणत्या प्राण्या पक्ष्याचा कशाचाही त्रास नाही, ना माणूस खात नाही, ना प्राणी खात नाही, काहीच खात नाही. याला कोणत्याच प्रकारचं तुम्हाला हे नाही. फक्त प्रॉब्लेम एक येणार की तुमच्या एरियात करवंद आता मजूर वर्ग तोडते की नाही तोडत, हे एक प्रॉब्लेम येणार. दुसरी गोष्ट म्हणजे जून जुलैमध्ये कोणत्याच मजूर वर्गाला काम नसते, हे मेन आहे. त्या टाईमला जर बायाला समजा 200 ते 300 रुपये रोज पडत असेल तर कोणताही मजूर करवंद तोडते, काही प्रॉब्लेम येणार नाही. कोणाला नको झाडावर पैसे दिसलेले, असा प्रॉब्लेम. सर हे वार्षिक पीक आहे. जून जुलैमध्ये याचा फुलबार फेब्रुवारी ते मार्चमध्ये होते.
बस एवढंच सांगू इच्छितो. बस संपू. माझा मोबाईल नंबर 8806 65 08 02. आकाश जाधव. मोबाईल नंबर 8806 65 08 02. रोप सर आमच्याजवळ भेटतात, अजून जळगावला पण भेटतात रोप. नाही सर, निघणार नाही. डायरेक्ट लावले तर निघणार नाही. त्याला खूप काळजी घ्यावी लागेल सर. रोप म्हणजे एक लहान लेकरावानी वागावं लागते सर त्याला. तर त्याच्यामुळे आपल्याला हे पहिले पॉकेटमध्ये करावं लागेल तयार. 6 महिन्यानंतर आपण याला डायरेक्ट लावू शकतो. हा काय किमतीपर्यंत रोप मिळू शकते? जर क्वांटिटी जर जास्त असेल तर 12 ते 15 पर्यंत रेंजमध्ये रोप मिळते सर. हो, याचे तुम्ही याचे रोप नांदेडला पण मिळेल. आता तुमच्या एरियात कोणी तयार केले असेल तर तिथे पण मिळू शकतात. बरं किती वर्षात फळ येते सर? 3 वर्षात सर. 3 वर्ष. हो, 3 वर्ष तुम्ही याच्यामध्ये आंतरपीक पण घेऊ शकता. तोडणीला कठीण राहते का? तोडणीला कठीण नाही सर, पण याला काटे राहतात सर. काटे तर राहतात. हो, आणि फळ एकसोयच पूर्ण येते की काही अंतर नाही येते? म्हणजे पहिले अगोदर काही फळ आले? नाही नाही सर, सर्व फळे सोबतच. असं आहे. हो, लाल चांगलं सर, लाल गुलाबी कलरचं. हिरवं पण चांगलं आहे, पण हिरव्याला मंडीमध्ये मार्केट आहे. याला हैदराबादला मार्केट आहे, अकोल्याला मार्केट आहे, अमरावतीला तेवढं नाही, यवतमाळला पण मार्केट आहे. हैदराबादला चांगलं मार्केट आहे. हां विकला जातो का म्हटलं? हो सर, हैदराबादला जास्त माल विकला जातो. पण हिरवा गुलाबी हा कंपनीला चालतो, किती पण चालते सर. आपल्याजवळ 2 बी पोते निघले तरी तो पार्सल घेतो. दलाल म्हणते 2 बी पोते पाठवा, 1 क्विंटल बी माल तो घेतो. याची लागवड किती बाय कितीवर करायची? याची लागवड 4 बाय 25 किंवा 3 बाय 25 वर पण करू शकता. आणि याला जमीन असे नाही की चांगलीच पाहिजे म्हणून, जमीन याला किती बी हलकी चालते, कशी पण चालते. याला फक्त उन्हाळ्यात फक्त पाणी लागते, दुसरं काही नाही. हो सर, बरोबर. हो ना सर, 20 फूट फैलते सर, पण एक आपल्याला रो घ्यावा लागेल ना सर. असा आपण एक सेपरेट झाड लावलं सर, समजा 5 फुटावर. नाही सर, असं रांगेत लावल्यावर चारू बाजूला फैलायला टाईम नाही सर. म्हणजे हे नाही सर, त्याला जागा नाही राहणार ना. हा झाड यायला लागेल तर इकडूनच फैलेल ना सर. नाही सर, ते खूप अंतर म्हणजे मोकळं होईल ना सर. खूप तुम्ही 5 ठेवू शकता जास्तीत जास्त. जर आपण सेपरेट झाड लावलं तर त्याला 25 किलो माल लागतो सर. आणि जर या 4 फुटावर जर अंतरावर जर झाड लावलं तर त्याला 15 किलो माल निघते, 10 ते 15 किलो माल. आपला सर्व खर्च निघून आपल्याला लाख रुपये इन्कम मिळते.